सर्वप्रथम विवेकानंद विचारमंचाच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी माझ्यासारख्या एका नवीन अभ्यासकाला म्हणेन किंवा तरुण अभ्यासकाला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. 22 जानेवारीला, आणि आता हे आपल्याला सगळ्यांना सारखं सांगायची गरज नाही, आपण रोजच ऐकतो आहे, 22 जानेवारीला भारतीय इतिहासातला किंवा हिंदूंच्या इतिहासातला, हिंदूंच्या हा मुद्दामून शब्द वापरतो आहे, एक सुवर्ण क्षण आपण अनुभवणार आहोत. आजपासून फक्त 11 दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. सगळेजण वेगवेगळ्या मार्गाने आपापल्या स्तरावरती या क्षणाची वाट बघताय, आतुरतेने वाट बघताय, त्याच्याशी संबंधित कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहे आणि जवळपास 500 वर्षाचा संघर्ष, 3 लाखाहून अधिक लोकांचं बलिदान, आणि हे बलिदान केवळ प्राणांचं बलिदान नाही आहे तर सर्वस्वाचं अनेक प्रकारचं बलिदान. अयोध्येच्या आसपासच्या गावामध्ये राहणारा जो राजपूत समाज आहे त्यांनी चप्पल न घालणं किंवा पगडी न बांधणं, कोणी मौनव्रत धारण करणं, कोणी आपल्या आवडीचा अन्नपदार्थ सोडून देणं, असे अनेक प्रकारचे त्याग लक्षावधी लोकांनी जेव्हा केले त्या संकल्पाची सिद्धी 22 जानेवारीला होणार आहे. आणि ही विलक्षण घटना आहे. भारताचा इतिहास जेव्हा आपण म्हणतो आणि इतिहासाचा विद्यार्थी म्हणून जेव्हा भारताच्या इतिहासाचा मी विचार करतो तेव्हा अनेक प्रकारे भारताचा इतिहास आमच्यासमोर येत असतो. भारतीय परंपरा किंवा सनातन वैदिक हिंदू परंपरा, पुराणं यांचा जर विचार केला तर काही अब्ज वर्षापासून चालू असलेली सृष्टीचं चक्र, चतुर्युगांचं चक्र, मन्वंतरांचं चक्र, इथपासून ते आधुनिक जी शास्त्र आहेत, पुरातत्वशास्त्र आहे, नाणकशास्त्र आहे, भाषाशास्त्र आहे, मानववंशशास्त्र आहे, अशा अनेक शास्त्रांच्या अंगाने जो इतिहासाचा अभ्यास होतो त्याच्यामध्ये काही निश्चित कालनिश्चिती असणारा, काही हजार वर्षापूर्वीपर्यंतचा इतिहास, असे अनेक गोष्टी, अशा अनेक प्रकारे इतिहास आपल्यासमोर येतो. आणि ह्याच्यामध्ये भारतीय इतिहासाची जी परंपरा आहे, भारतीयांना इतिहासाची परंपरा नव्हती, इतिहास लेखनाची परंपरा नव्हती, आम्ही कधी लिहिलंच नाही, असा एक विकृत प्रचार गेली 70 वर्ष 100 वर्ष जाणीवपूर्वक केला गेला. आणि हा प्रचार जो चालू होता ह्याचं मुख्य उद्दिष्ट काय होतं की तुम्हाला इतिहासच नाही आहे हे सांगणं, तुम्हाला तुमच्या इतिहासाची संस्कृतीची जाणीवच नाही आहे हे सांगणं, तुम्ही स्वतः कधी राज्यकर्ते नव्हतातच, तुमच्यावर सतत दुसऱ्यांनी राज्य केलं आहे हे सांगणं, मग त्याच्यासाठी आर्यांच्या आक्रमणाचा एक खोटा इतिहास रचणं, अशा प्रकारची कारस्थानं ही गेले जवळपास 100 वर्ष चालू आहेत. आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये ती उघडपणे समोर आली. त्याच्यानंतर दुर्दैवाने 1947 साली, सुदैवाने 47 साली स्वातंत्र्य मिळाल्यावर, पण दुर्दैवाने ज्या लोकांच्या हातामध्ये सर्व संस्था राहिल्या त्यांनी कधी स्वत्वाचा विचार न करता ही चुरी पुढे ओढत नेण्याचं काम केलं. आणि अशा पार्श्वभूमीवरती सर्व बाजूंनी ज्याच्यावरती हा भयंकर मारा केला गेला आहे की तुमचा इतिहासच नाही, तुमची संस्कृतीच नाही, तुमची पुराणं म्हणजे भाकडकथा आहेत, तुमची रामायण महाभारत म्हणजे मायथॉलॉजी आहे, असा एक समाज उभा राहतो. आणि उभा राहून ह्या संस्कृतीचं जे प्रतीक आहे, रामो विग्रहवान धर्मः असं जे म्हणतात, ह्या धर्ममार्गाचं जे प्रतीक आहे, त्या प्रभू श्रीरामाचं मंदिर उभं करण्याचा, रिक्लेम करण्याचा, परत मिळवण्याचा आणि तिथे भव्य मंदिर बांधण्याचा आपला संकल्प पूर्ण करतो. ही आपल्या दृष्टीने किंवा जगाच्या दृष्टीने एक अतिशय अद्भुत गोष्ट आहे. जगाच्या दृष्टीने खूप नाविन्यपूर्ण पण गोष्ट आहे, आपल्या दृष्टीने अद्भुत आहे पण आपल्या दृष्टीने नाविन्यपूर्ण नाही आहे. भारताच्या इतिहासामध्ये अशा घटना खूप घडलेल्या आहेत.
कितीतरी वेळा परकीय आक्रमण आली, कितीतरी वेळा हा समाज नष्ट होतो की काय, हा धर्म नष्ट होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यातनं पुन्हा आपण उभं राहिलो. आणि ह्या सगळ्याचं जे डॉक्युमेंटेशन आहे हे भारतीयांनी जरूर केलं आणि ते केलं पुराण, रामायण आणि महाभारत यांच्या माध्यमातून. त्यामुळे रामायण, महाभारत आणि पुराण ह्याच्यामध्ये इतिहास आहे का, तर इतिहासाचा एक विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं 100% आहे. ह्याच्यामध्ये कथा आहेत का, आहेत. दिव्य कथा आहेत का, आहेत. चमत्कार आहेत का, आहेत. ज्यांना श्रद्धा असेल, ज्यांची श्रद्धा असेल त्यांनी त्या मानाव्यात. ज्यांची श्रद्धा नसेल, ज्यांना रॅशनल थिंकिंग करायचं असेल त्यांनी त्या मानू नयेत. पण कथाभाग वेगळा काढल्यानंतर जो इतिहास उरतो तो इतिहास कोणी नाकारू शकत नाही. आणि पुराणांची व्याख्या सांगताना एक अशी व्याख्या सांगितली जाते, पुरा नवम भवती. जे पूर्वी घडून गेलंय ते परत घडणार आहे. आणि त्या दृष्टीने आपण या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याकडे बघितलं पाहिजे. ह्या भारताच्या इतिहासामध्ये 2 विलक्षण घटना घडलेल्या आहेत आणि त्या दोन्ही घटना या युगांच्या संधिकालावरती घडलेल्या घटना आहेत. आता या युगांचा संधिकाल म्हणजे काय, जसं 31 डिसेंबरला 2023 संपलं आणि 2024 सुरू झालं, तसं कोणीतरी सत्ययुग संपलं आणि त्रेतायुग सुरू झालं, त्रेतायुग संपलं आणि द्वापार सुरू झालं असं कोणी घोषणा करत नाही. ही समाजामध्ये जी मूल्यव्यवस्था बदलत जातात त्या मूल्यव्यवस्थांचं प्रतिबिंब कशा प्रकारे मोजता येईल याचा विचार करून आपल्या पूर्वजांनी जी एक रचना निर्माण केली त्याच्यामध्ये ही चतुर्युगांची रचना आहे. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली. आपल्याला माहिती आहे 4 युगांमध्ये मूल्यव्यवस्था बदलत जातात. कलियुगामध्ये संपूर्ण ऱ्हास होतो आणि मग त्याच्यानंतर पुन्हा एक सत्ययुग चालू होतं. अशा अनेक युगांच्या, चतुर्युगांच्या शृंखला मानवी इतिहासामध्ये घडत गेल्या. यातल्या 2 संधियुग कालांमध्ये रामायण आणि महाभारत या 2 विलक्षण घटना भारतामध्ये घडल्या आणि हा इतिहास आहे. आता ह्या ज्या दोन्ही संधिकालांमध्ये घटना घडल्या तर नक्की संधिकाल म्हणजे काय आणि ह्या घटनांचं महत्त्व काय रामायण आणि महाभारताचं. तर सत्ययुगामध्ये सत्यमार्गावर, धर्ममार्गावर चालणाऱ्या संपूर्ण समाजामध्ये आसुरी शक्तींची निर्मिती होणं, आसुरी शक्ती निर्माण व्हायला लागणं. आणि ह्या आसुरी शक्ती कुठल्या स्वरूपामध्ये निर्माण व्हायला लागल्या, तर त्याच सामान्य व्यक्तींमध्ये, त्याच शिक्षित व्यक्तींमध्ये. रावण जो होता तो वेदशास्त्र पारंगत होता. रावणाचं शिक्षण त्या अर्थी, त्यावेळचं जे शिक्षण असेल त्या अर्थी ज्या सर्वोच्च डिग्रीज असतील त्यावेळच्या त्या डिग्री त्याने प्राप्त केलेल्या होत्या. अशा एका व्यक्तीमध्ये आसुरी शक्ती निर्माण झाल्या आणि ह्या आसुरी शक्ती ज्या निर्माण झाल्या त्या आसुरी शक्तींच्या समोर उभा टाकून सत्य आणि धर्म यांची प्रतिष्ठा करणारे प्रभू श्रीराम. आणि तिथून हा प्रवास सुरू होतो रामायणाचा. आणि एकदा हा प्रवास संपतो का की धर्मस्थापना झाली, रावणाचा वध झाला आणि हा प्रवास संपला, असं होतं का, तर असं नाही होत. ह्याच्यानंतर जी मोठी घटना घडते भारतीय इतिहासातली ती आहे महाभारत. पुन्हा त्याच प्रकारची समाजामधली स्थिती निर्माण होते. तीच माणसं आहेत, समाजामधल्याच व्यक्ती आहेत. कुठल्याही अर्थी ज्ञानाने, अनुभवाने, समृद्धीने कमी जास्त असलेले व्यक्ती नाही आहेत. कौरव बघा किंवा पांडव बघा, दोघेही एकाच कुलपरंपरेतले आहेत. एकाच प्रकारे शिक्षण झालेलं आहे, एकाच गुरूंकडे शिक्षण झालेलं आहे. तरी पण एक आसुरी प्रवृत्तीकडे जाणारी शक्ती दुर्योधन आणि कौरव, आणि दुसरी धर्ममार्गावर टिकून राहायचा प्रयत्न करणारी शक्ती म्हणजे पांडव. यांच्यामधला हा संघर्ष आहे. आणि जेव्हा पुराणं म्हणतात पुरा नवम भवती, तेव्हा पुराणांच्या सांगण्याचा उद्देश असा असतो की हा जो संघर्ष आहे हा सनातन संघर्ष आहे, आपल्या संस्कृती इतकाच जुना संघर्ष आहे, हा सतत घडत राहणार आहे. तर हा संघर्ष महाभारतामध्ये आपल्याला दिसतो. आणि
महाभारताचं जर तुम्ही आदी पर्व वाचलं तर त्याला दिव्यत्वाची किंवा अवतारांची जोड दिली जाते की दुर्योधन हा हिरण्यकश्यपूचा अवतार होता आणि अर्जुन हा नर नावाचे जे ऋषी होते त्यांचा अवतार होता, श्रीकृष्ण अर्थात नारायणाचा अवतार होता. आणि पुन्हा हे धर्म अधर्माचा संघर्ष, त्यातनं धर्माचा विजय, हे पुन्हा घडणारी घटना त्याच्यातनं घडते. आणि ही घटना घडत असताना एक असा प्रसंग येतो की जिथे युद्धाला दोन्ही पक्ष समोर उभे आहेत, युद्धाचा शंखनाद झालेला आहे. तुम्ही भगवद्गीतेचा पहिला श्लोक आठवलात तर पांचजन्य ऋषिकेशा देवदत्त धनंजय सगळ्यांनी शंखनाद केलेला आहे. आणि तो शंखनाद केल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होतं की अरे मी हे करावं का न करावं. आणि अशा वेळी भगवान श्रीकृष्ण उभे राहतात आणि भगवान श्रीकृष्ण त्यांना मार्गदर्शन करतात आणि ते युद्ध पुढे होतं आणि त्या युद्धाचा इतिहास आपल्याला माहिती आहे. तर ह्या दोन ज्या घटना घडल्या, ह्या दोन घटनांमध्ये प्रभू श्रीरामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण हे दोन अवतारी पुरुष, हे दोन्ही मानव रूपामध्ये, हे दोन अवतारी पुरुष हे आपल्या समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी, धर्ममार्गावर नेण्यासाठी उपस्थित होते. या संधिकालामध्ये जेव्हा मूल्यव्यवस्था बदलत होत्या, संधिकालामध्ये जेव्हा धर्माचा खरा अर्थ काय हे लक्षात येत नव्हतं, त्यावेळी हे मार्गदर्शन करत होते. आपण जर रामायण बघितलं तर रामायण तशा अर्थी खूप सरळ घडणारी कथा आहे. रामायणातली सगळी पात्रं आहेत ती त्यांच्या त्यांच्या भूमिकांवर ठाम आहेत. रामाच्या मनामध्ये कधी किंतु येत नाही धर्ममार्गाबद्दल, लक्ष्मणाच्या मनात येत नाही, हनुमानाच्या मनात येत नाही, अंगदाच्या मनात येत नाही, सुग्रीवाच्या, नल, नील, जांबुवंत, सीता, विभीषण या कोणाच्याही मनात येत नाही. आणि ह्याच्या दुसऱ्या बाजूला असणारे रावण आणि हे सगळे त्यांच्या मनातनं कधी अहंकार जात नाही. अशा दोन सरळ शक्तींमधला झालेला संघर्ष जो आहे तो रामायण आहे. पण जर आपण महाभारतामध्ये बघितलं तर महाभारतामध्ये खूप भयंकर, विचित्र, कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन आहे, खूप जटिल समस्या आहे. महाभारतातलं प्रत्येक पात्र जे आहे ते अनेक छटांनी भरलेलं आहे. म्हणजे कर्णावर अन्याय झाला की नाही झाला, दुर्योधन योग्य होता की नव्हता, पांडवांनी ज्या काही गोष्टी केल्या, विशेषतः युधिष्ठिराने ज्याला आपण धर्माचा ज्ञाता म्हणतो, त्याने द्यूतामध्ये आपल्या पत्नीला हरणं हे योग्य होतं की नव्हतं, असे अनेक चर्चा ह्या महाभारताच्या बाबतीत झालेल्या आहेत. अतिशय अनेक छटांचे व्यक्तिमत्व असणारा एक महाभारत हा इतिहास आहे. आणि ह्या काळामध्ये धर्माची व्याख्या लक्षात घेणं, धर्ममार्ग समजणं महाभारताच्या काळामध्ये महाकर्म कठीण काम होतं. रामायणाच्या काळामध्ये ते सरळ होतं. रामायणाच्या काळामध्ये रामो विग्रहवान धर्म जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कुठल्याही धर्ममार्गाच्या चौकटीमधनं एक अंशसुद्धा इथे तिथे न जाणारं एक व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभं राहू शकतं किंवा राम त्या मार्गाने चालू शकतात. पण कृष्ण त्या परिस्थितीत नव्हते. कृष्णासमोर जे होतं ते अनेक व्यक्तिमत्व होती, ज्यांचे परस्पर संबंध होते, ज्यांच्या मनातले संघर्ष होते, अनेक पातळ्यांवरचे संघर्ष होते. अशा अनेक छटांमध्ये मार्गदर्शन करायला भगवान श्रीकृष्ण महाभारतामध्ये आहेत. त्याच्यामधला एक प्रसंग आहे ज्याच्यामध्ये द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग आहे. आणि त्याचं वर्णन जर आपण महाभारतामध्ये वाचलं तर फार भयंकर वर्णन आहे ते. युधिष्ठिर द्रौपदीला पणाला लावतो, शकुनी नेहमीप्रमाणे फासे टाकतो, कपटनीतीचा वापर करतो, पण जिंकतो. आणि पण जिंकल्यानंतर द्रौपदीला राजसभेत घेऊन यायला ते एक दूताला पाठवतात. द्रौपदी सांगते की त्या दूताला म्हणते की तू जाऊन युधिष्ठिराला प्रश्न विचार. ती आधी दूताला विचारते की आधी कोण हरलं आहे, युधिष्ठिर स्वतःला आधी हरला आहे का मग त्याने मला आधी पणाला लावलं. तर तो सांगतो की युधिष्ठिराने स्वतःला आधी पणाला लावलं आणि मग तुला पणाला लावलं. मग ती म्हणते जाऊन युधिष्ठिराला प्रश्न विचार की धर्माप्रमाणे हे योग्य आहे का. तो येतो, प्रश्न विचारतो आणि तेवढ्यात कर्ण उठून उभा राहतो. आणि कर्ण म्हणतो की हा जो सगळा भाग आहे
हा जो प्रश्न आहे हा गैरलागू आहे. कारण पण हरलेले आहेत. आता ती दासी आहे, तिला घेऊन ये. आणि मग दुःशासनाला पाठवलं जातं. आणि द्रौपदी एकवस्त्र असताना, ती रजस्वला असताना, तिचे मोकळे केस धरून, तिचं वस्त्र रक्ताने माखलेलं आहे अशा अवस्थेमध्ये तिला ओढत या राजसभेमध्ये आणलं जातं. आणि राजसभेमध्ये आणल्यानंतर स्वाभाविकता ती सगळ्यात पहिले तिची नजर जाते भीष्मांकडे, द्रोणाचार्यांकडे, कृपाचार्यांकडे, विदुराकडे. कारण दुर्योधन दुःशासन यांच्याकडनं तर काही अपेक्षाच नसते. ती जेव्हा पांडवांकडे बघते तेव्हा ते मान खाली घालून बसलेले असतात. भीम चवताळून उठायला जातो, युधिष्ठिर त्याचा हात दाबतो आणि भीम खाली बसतो. मग तिची नजर जाते ह्या चौघांकडे. आणि त्यावेळी विदुर हा एकमेव व्यक्ती असा आहे जो तिथे उभा राहतो. आणि विदुर सगळ्यांना प्रश्न विचारतो, भीष्मांनाही प्रश्न विचारतो की धर्माप्रमाणे योग्य काय आहे. आणि हा संघर्ष इतका छान रंगवलेला आहे त्याच्यामध्ये. छान हा शब्द चुकीचा आहे, पण हा खरोखरच तसा प्रसंग आहे. भीष्म हे धर्माचे सर्वोत्तम ज्ञाते आहेत कुरुकुळामधले. आणि अशा वेळी भीष्म उत्तर काय देतात की धर्म हे अनेक प्रकारचे आहेत, धर्माची गती खूप गहन आहे. आणि सर्व असा कोण आहे की जो धर्माच्या सर्व सूक्ष्म गती जाणेल, असं म्हणून ते त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं टाळतात. आणि द्रौपदीचा तिथे अपमान होतो. तर इतकी धर्माबद्दलच्या ज्या कल्पना होत्या धर्ममार्गाबद्दलच्या, त्याच्याबद्दल इतका संभ्रम आणि त्या संकल्पना ज्याच्या मनात स्पष्ट होत्या त्यांनी पण उठून भूमिका न घेणं असा काळ आहे महाभारताचा. आणि त्या काळामध्ये भगवान श्रीकृष्ण तिथे उभे राहतात. द्रौपदीचं चारित्र्य रक्षण तर करतातच आणि अर्जुनालाही मार्गदर्शन करतात, पांडवांनाही मार्गदर्शन करतात, अनेक प्रकारच्या व्यूहरचना करतात. आणि ह्या सगळ्या प्रसंगातनं पांडवांना पलीकडे विजयाकडे घेऊन जाण्याचं काम ते करतात. आज आपण जेव्हा रामचंद्राच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा विचार करतोय, त्यावेळी एक प्रकारे जसा भगवद्गीतेच्या सुरुवातीला शंखनाद झालेला आहे तसा आपण शंखनाद केलेला आहे. एक पराभूत संस्कृती, एक अतिशय मागासलेली संस्कृती, ज्यांनी स्वतःवर कधी राज्य स्वतः करू शकले नाहीत, जे स्वतःचा इतिहास लिहू शकले नाहीत, ज्यांना लेखनच येत नव्हतं, ज्यांच्या कथा म्हणजे भाकड कथा आहेत, अतिशय विकृत प्रकारच्या चमत्कारांनी, विकृत प्रकारच्या देवतांनी भरलेली संस्कृती, असं चित्र असणारे, सर्व बाजूंनी ज्यांनी मार खाल्लाय गेली 800 वर्ष असा एक समाज, त्या सगळ्या अन्यायातनं उठून उभा राहिला आहे. आणि उठून उभा कुठल्या काळामध्ये राहिला आहे? अशा काळामध्ये राहिला आहे की जिथे संपूर्ण जगामध्ये महाभारतासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, जी ज्या राजसभेत होती. धर्म म्हणजे काय कोणालाच कळत नाही आहे. आपण अभिजित सरांचं 2 दिवसापूर्वीचं व्याख्यान ऐकलं. जगाच्या महासत्ता पोखरून निघालेल्या आहेत, त्यांची शक्ती नष्ट झाली आहे, त्यांचा जीवनरस नष्ट झाला आहे. कुठल्याही क्षणी हे वाळवी लागलेलं घर कोसळून पडेल अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या सत्ता पोचलेल्या आहेत. आणि एक प्रकारची हतबलता, एक प्रकारची आगतिकता जी येते त्याच्यामधनं आता आम्हाला याच्यातनं मार्ग कोण दाखवणार, असं प्रश्नचिन्ह संपूर्ण जगामध्ये आज आहे. आणि हे केवळ अमेरिकेमध्ये नाही आहे, हे केवळ युरोपमध्ये नाही आहे, तर तुम्ही जर परदेश म्हणजे ज्या अन्य देशांमधल्या बातम्या वाचल्या तर इस्लामिक जगतामध्ये सुद्धा ही वैचारिक खळबळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे की आपण योग्य मार्गावर चाललोय का. सौदी अरेबियाचे प्रिन्स जे मॉडर्नायझेशन करतायत सौदी अरेबियाचं, किंवा युनायटेड अरब अमिरात म्हणजे दुबई, अबुधाबी यांनी जो मार्ग अवलंबला आहे ते आपल्याला काय सांगते की हळूहळू तिथेही या गोष्टींचा विचार सुरू झाला आहे की आपण योग्य मार्गावर आहोत का, हाच खरा मार्ग आहे का, की आपल्याला दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाची, दुसऱ्या कुठल्या तरी पैगंबराची आवश्यकता आहे.
आणि ह्या अशा काळामध्ये भारतामध्ये हे राम मंदिर उभं राहतं. स्वाभाविकता जगातल्या सर्व व्यक्ती समूह सगळ्यांचं लक्ष भारताकडे जाणार आहे 22 तारखेनंतर किंवा आता सुरू झालं. आणि त्याच्यामध्ये 2 प्रकारचे घटक आहेत. एक जे हे डिवास्टेटेड घटक आहेत, जे ज्यांना भीती वाटते की आम्ही नष्ट होऊ, ज्यांना कळत नाही आहे की ह्या वोकिझमच्या ह्या कम्युनिझमच्या आक्रमणाचा सामना कसा करावा. युरोपमध्ये आज कळत नाही आहे की इस्लामच्या आक्रमक प्रचाराचा सामना कसा करावा. तर हे जे सगळे घटक आहेत हे भारताकडे मार्गदर्शनासाठी बघत आहेत. आणि दुसरे जे ह्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर नव्याने जागे झालेत, ज्यांना हिंदुत्व नष्ट करायचं आहे, सनातन धर्म नष्ट करायचा आहे, जगातल्या सर्व चांगल्या शक्ती नष्ट करायच्या आहेत आणि अराजकतेतनं नवीन क्रांती घडवायची आहे, अशा शक्तींचं पण नव्याने लक्ष भारताकडे जाणार आहे. आणि अशा शक्तींचं भारताकडे लक्ष जायला लागल्यानंतर किंबहुना ते आधीपासून आहे त्याची तीव्रता अजून वाढणार आहे. हे जेव्हा व्हायला लागेल तेव्हा आपण जसं पुराण काळामध्ये रामायणाकडून महाभारताचा प्रवास सुरू झाला होता, तसं वर्तमान काळामध्ये आपण राम मंदिरापासून पुढच्या महाभारताचा प्रवास आपला सुरू होणार आहे. महाभारताच्या काळामध्ये भगवान श्रीकृष्ण होते पांडवांना मार्गदर्शन करायला आणि ते सांगून गेलेत, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. आणि मला कधी कधी मी हा जेव्हा श्लोक वाचतो किंवा इतिहास वाचतो तेव्हा असं वाटतं की हा जो श्लोक आहे यदा यदा ही धर्मस्य, हे सांगताना कदाचित भगवान श्रीकृष्णांच्या मनात कदाचित दुसराच विचार चालू असेल की बाबा जेव्हा धर्माचा नाश होईल तेव्हा मी अवतार घेईन, पण हा धर्माचा नाश तुम्ही किती वेळा होऊ द्याल आणि मी किती वेळा अवतार घेऊ. दरवेळी आपलं मी यायचं, धर्म स्थापन करायचा, तुम्ही पुन्हा त्याच मार्गावर घेऊन जायचं, तर नाश करायचा, पुन्हा मी यायचं, पुन्हा तुम्हाला त्या मार्गावर न्यायचं. हे किती वर्ष चालणार, हे किती वेळा चालणार. असा कुठेतरी एक दुसरा अर्थ त्याच्यामध्ये, म्हणजे ते आश्वासन तर देऊन जात आहेत की जेव्हा कधी धर्माचा नाश होईल तेव्हा मी अवतार घेईन आणि तुम्हाला त्या संकटातनं बाहेर काढीन, पण हे किती वेळा चालणार, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे केवळ रामायण महाभारत नाही ना, भारतामध्ये हिंदू समाजाला या गोष्टीची सवयच लावली आहे. भगवान श्रीकृष्णांनी हा श्लोक सांगून आपल्याला ही सवय लावून ठेवली आहे की कोणीतरी येणार आणि कोणीतरी मला वाचवणार. आपण यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची 350 वर्ष पूर्ण झाली, त्याचा उत्सव साजरा करतोय. 6 जून 1674 रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला हिंदूंचं सिंहासन निर्माण झालं. किती वर्षांनी? 350 वर्षांनी. का? त्याच्या आधी 13व्या शतकामध्ये, 12व्या-13व्या शतकामध्ये अल्लाउद्दीन खिलजी आला महाराष्ट्रामध्ये, यादवांचं साम्राज्य नष्ट केलं, अनेक इतर राज्य नष्ट केली. मग 350 वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्यामध्ये एक विजयनगरचा अपवाद, 1565ला विजयनगरचं साम्राज्य नष्ट झालं. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर माधवराव पेशव्यांपर्यंतचा काळ आणि नंतर पुन्हा आपण ते इंग्रजांच्या घशात घातलं. म्हणजे हे महापुरुष दरवेळी जन्म घेत राहणार, आपल्याला पुन्हा उभारी देत राहणार, आपल्याला पुन्हा आपलं धर्ममार्गावर आणत राहणार, आपलं सिंहासन प्रस्थापित करत राहणार आणि आपण लोक असे आहोत की आपण पुन्हा त्याच खड्ड्याकडे वाटचाल करणार. हे किती वर्ष चालायचं हा प्रश्न आणि ह्या प्रश्नाचा विचार करण्याचा हा काळ आहे. आणि ह्या संधी काळातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न माझ्या दृष्टीने हा आहे. रामायणाच्या संधी काळातला प्रश्न हा होता की दैत्यांचा नाश करणं किंवा धर्माच्या विरोधी जे आहेत अधर्मी शक्ती आहेत त्यांचा नाश करणं आणि धर्माची स्थापना करणं. महाभारताच्या काळातलाही तोच होता. रामायण आणि महाभारताची एका अर्थी उद्दिष्ट जी होती ती मर्यादित होती. या दोन्हीमध्ये जो अधर्मी पक्ष आहे त्याचा नाश करणं
आणि धर्मपक्षाला विजय मिळवून देणं हे मर्यादित उद्देश होता. यावेळच्या जो महाभारत होणार आहे याचा उद्देश मर्यादित नाही. आपण 2047 सालापर्यंत जगातली सर्वात प्रगत अर्थव्यवस्था होण्याची गोष्ट करतोय, विश्वगुरुत्वाची भाषा करतोय. त्यामुळे केवळ भारतामध्ये अयोध्या, काशी, मथुरा परत मिळवणारी मंदिरं बांधणं असा हा विषय राहिलेला नाही आहे. एका अर्थी आपण घोषणा केली आहे राम मंदिर बांधून की आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी विश्वगुरुत्वाची जी भूमिका आहे ती घ्यायला तयार आहोत, ही घोषणा करतोय आपण एक प्रकारे. आणि त्या घोषणेसाठी जो संघर्ष होणार आहे, जी तयारी करावी लागणार आहे, त्या तयारीचा हा संधिकाळ. आता हे सगळं होत असताना जसं मी मगाशी म्हटलं की भगवान श्रीकृष्ण होते महाभारताच्या काळामध्ये, मग आज कोण आहे? आणि असा विचार करताना मला खात्री आहे की 70-80% लोकांच्या मनामध्ये एखादं नाव आलं असेल, पंतप्रधानांचं नाव आलं असेल आणि कोणाचं नाव आलं असेल. पण खरी परिस्थिती अशी आहे की ह्या परिस्थितीत याच्यामध्ये हा जो संघर्ष चालणार आहे हा कैक पिढ्या, कैक वर्ष चालणारा संघर्ष असणार आहे. अमेरिका नष्ट करायला 40 वर्ष लागली, अमेरिकेला पोखरून टाकायला त्यांना 40-50 वर्षाचा कालावधी लागला. भारतामध्ये तितक्या सहज त्यांना करणं ते शक्य नाही आहे. 100, 150, 200 वर्ष चालणारा संघर्ष असेल. आणि मर्त्य मानव जो आहे त्याची आयुष्याची मर्यादा आहे. त्यामुळे कोण एक व्यक्ती तिथे पंतप्रधान असेल, कोण एक व्यक्ती अमुक संघटनेचा प्रमुख असेल, अशा सगळ्या कोणीतरी एक व्यक्ती आपल्याला याच्यात मार्गदर्शन करेल अशी हा काळ नाही आहे. संघशक्ती कलौ युगे असं जेव्हा शंकराचार्यांनी घोषित केलं होतं, कदाचित शंकराचार्यांच्या मनामध्ये हाच विचार असेल की ह्याच्या पुढच्या काळामध्ये कोणी परमेश्वर अवतार घेणार नाही आहे. हा जो सगळा समाज आहे या समाजाला मिळूनच ते काम करायचं आहे, परमेश्वराचं परमेश्वर स्वरूप होण्याचं. आणि तरच आपण या सगळ्यातनं पार होऊ शकू. आणि दुसरं मुख्य गोष्ट काय आहे की हा जसा आपण विश्वगुरुत्वाचा विचार करतोय तसं सॅम्युअल हंटिंग्टननी एक पुस्तक लिहिलं होतं, क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स, ज्याच्यामध्ये भविष्यातला संघर्ष जो आहे तो संघर्ष हा रणांगणावर लढला जाणार नाही, हा वैचारिक संघर्ष असेल, हा सांस्कृतिक संघर्ष असेल. आणि या सगळ्या संस्कृती एकमेकांशी संघर्ष करत सगळं जग नष्ट होईल अशा प्रकारचे एक निराशावादी सूर त्याच्यातनं कधी कधी येतो. तर ह्या क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशनचं फायनल फ्रंटियर, अंतिम युद्ध हे भारतामध्ये लढलं जाणार. याचं कारण जगामध्ये दुसरं कोणी असं उरलंच नाही आहे की ह्या ज्या शक्ती आहेत, वोकिझमच्या शक्ती आहेत, इस्लामच्या शक्ती आहेत, यांना चॅलेंज करू शकतील, यांच्यासमोर उभे राहू शकतील. यांच्यासमोर उभे राहणारे फक्त आपणच आहोत. गेली आपण 800, 1000, 1200 वर्ष आपण उभे राहिलोत आणि याच्यापुढेही कदाचित राहू. आणि जग त्याच आशेने आपल्याकडे बघतंय. म्हणजे आज संपूर्ण जगामध्ये भारताची जी क्रेज आहे त्याचं काही अंशी श्रेय हे राजकीय नेतृत्वाला दिलं पाहिजे. पण राजकीय नेतृत्वाला हे श्रेय देत असताना हे पण लक्षात घेतलं पाहिजे की राजकीय नेतृत्व कोणाचं प्रतिनिधित्व करत आहे, तर ह्या संस्कृतीचं आणि या धर्माचं प्रतिनिधित्व करत आहे म्हणून ते पॉप्युलर आहे. ह्याच्या आधीच्या नेत्यांकडे कदाचित ती गोष्ट नव्हती. त्यामुळे जगाला जेव्हा त्यांच्या समस्यांची उत्तरं पाहिजे होती त्यावेळी त्यांना त्या प्रश्नांची उत्तरं त्या व्यक्तीमध्ये दिसत नव्हती आणि त्यामुळे जग आकर्षित होत नव्हतं. आज त्या व्यक्तीमध्ये कदाचित दिसत असतील, मला माहिती नाही, अनेक कारणं असतील. आणि हा काही राजकीय व्यासपीठ नाही त्यामुळे तशी चर्चा करण्याचं कारण नाही, पण ती दिसत असतील म्हणून जग आपल्याकडे आकर्षित होतं आहे. शेवटी प्रत्येक समाज, प्रत्येक देश हा स्वतःच्या स्वार्थासाठी भूमिका घेतो. प्रत्येकजण स्वतःच्या स्वार्थासाठी भूमिका घेतो. आणि कोणी काही विश्वकल्याण, भारत सोडून कोणी जगात आजपर्यंत विश्वकल्याणाचा विचार केलेला नाही. आपणच उगाच आपलं वसुदैव कुटुंबकम सर्वे अपि सुखिनः सन्तु वगैरे विचार हजारो वर्षापासून करत आलोय, असं सांगणारा एकही संस्कृती जगात नाही. त्यामुळे ते हा विचार करत असतील अशी शक्यता नाही. ते आज संकटात आहेत म्हणून त्यांना आपली गरज आहे आणि ती गरज असताना हा समाज उभा राहतोय. या समाजाचं नेतृत्व
त्या संस्कृतीचं, त्या धर्माच्या तत्वांचं रेडिएशन जे एक प्रकारे प्रगटीकरण करणारं आहे, म्हणून आपल्याकडे जग बघतंय. हे त्याच्यातलं मुख्य कारण असावं असं मानायला हरकत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, शंखनाद तर केला, महाभारत होणार आहे माहिती आहे, पुराणवम भवती आम्हाला माहिती आहे, पण आमची तयारी आहे का? आम्ही या संघर्षासाठी तयार आहोत का समाज म्हणून? भारताकडे किती विमानं आहेत, भारताकडे किती पाणबुड्या आहेत, भारताची आर्थिक शक्ती किती आहे, भारताची सैन्य शक्ती किती आहे, या सगळ्या ह्याच्यावर हा संघर्ष होणार नाही आहे. जसं सॅम्युअल हंटिंग्टन म्हणतात, हा वैचारिक आणि सांस्कृतिक संघर्ष आहे. ह्याच्यात राजकीय सत्तांचा जो रोल आहे तो ॲज अ कॅटलिस्ट राहील, लढायचा आपल्यालाच आहे. मग याच्यासाठी आपण तयार आहोत का? आणि आपल्या इतिहासामधनं आपण याच्यासाठी काही धडे घेऊन पुढे जाऊ शकतो का, याचा या निमित्ताने थोडासा विचार आपण केला पाहिजे. आणि पुन्हा आपण अशा जेव्हा कधी प्रसंग येतात तेव्हा मला असं वाटतं की दोन इतिहासातले पुन्हा दोन कालखंड असेल की ज्यांच्याकडे माणसाने पाहावं, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. एक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि दुसरं आहे महाभारत. जेव्हा आपण महाभारताचा विचार करतो तेव्हा आपल्याला, जसं मी मगाशी म्हटलं की अनेक प्रकारचे संघर्ष आहेत महाभारतात. महाभारतातला संघर्ष केवळ कौरव पांडवांना संघर्ष नाही आहे, अर्जुनाच्या मनात चालणारा संघर्ष आहे. भीमाच्या, युधिष्ठिराच्या, द्रौपदीच्या, कुंतीच्या, कर्णाच्या, दुःशासनाच्या, भीष्माच्या, द्रोणाचार्यांच्या प्रत्येक रेखांच्या मनात चालणारा संघर्ष आहे. त्या संघर्षांमधनं ज्यांना वाट मिळाली ते पांडव सामर्थ्याने उभे राहिले आणि जिंकलेले आहेत. त्या संघर्षांमधनं ज्यांना वाट मिळू शकली नाही ते कौरव दुभंगून हरलेले आहेत. कर्ण हा सर्वात सामर्थ्यशाली योद्धा होता, पण त्याच्या मनातल्या संघर्षावर तो मात नाही करू शकला. आणि ज्या मोक्याच्या प्रसंगी अर्जुनाला ज्याची चलबिचल झाली असती की रथाचं चाक रुतलंय, मी बाण मारू की नको, त्या क्षणी भगवान श्रीकृष्ण तिथे पुन्हा उभे राहतात, ते त्याला मार्गदर्शन करतात आणि तो बाण मारतो आणि म्हणून पांडव जिंकतात. हा संघर्ष जसा व्यक्तींमधला आहे तसा कुटुंबांमधला आहे. कौरवांकडचे सगळेच वाईट होते असं नाही आहे. महाभारत आपण वाचलं तर बऱ्याच वेळा धृतराष्ट्र हे एक अतिशय वेगळ्या प्रकारचं एक पात्र त्याच्यातलं आहे. धृतराष्ट्राकडे कोणीही गेलं की तो त्याच्या बाजूने बोलणारं पात्र आहे. म्हणजे जेव्हा त्याच्याकडे विदुर जायचा आणि सांगायचा हा धर्म मार्ग आहे, तो म्हणायचा विदुरा तू किती छान बोलतोस, असं वाटतं तुझं बोलणं ऐकत राहावं, अजून सांग अजून सांग अजून सांग. शेकडो श्लोक पानाच्या पानं विदुराच्या या सगळ्या प्रवचनांनी भरलेली आहेत महाभारतातली. विदुर हे सगळं सांगतो, मग धृतराष्ट्र म्हणतो तू खूप छान बोललास, पांडवांना त्यांचं अर्ध राज्य दिलं पाहिजे. विदुर निघून जातो आणि मग तिथे कर्ण, दुःशासन आणि दुर्योधन येतात. आणि या बाजूला असणारा धृतराष्ट्र पटकन त्या बाजूला जातो आणि म्हणतो नाही नाही बरोबर आहे, तुझं म्हणणं बरोबर आहे. ते विदुराला सांगतो काय जाऊ नको तिकडे, थांब म्हणून. असे त्यांच्यामध्येही संघर्ष आहेत. भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांना दुःशासनाचा, दुर्योधनाचा मार्ग पटत नाही. असे प्रसंग आहेत की चुकून दुःशासन सुद्धा चांगलं काहीतरी बोलतो की अरे नाही बाबा आपण असं करू नये. पण दोन पात्र जी कायम निगेटिव्ह भूमिकेमध्ये राहतात ती आहे दुर्योधन आणि कर्ण. असे कुटुंबामधले संघर्ष आहेत. सैन्यांमधले आपापसातले संघर्ष आहेत. जिथे ते संघर्ष आहेत त्या बाजू हरल्यात, जिथे ते संघर्ष नाही आहेत त्या बाजू जिंकल्यात. एकीकडे अर्जुनाचा प्राण वाचावा म्हणून स्वतःचा बळी देणारा घटोत्कच आहे, आणि दुसरीकडे जेव्हा भीष्म सेनापती असतील तिथे मी युद्ध लढणार नाही म्हणून बाजूला राहणारा कर्ण आहे. भीष्म आणि कर्ण एकत्र युद्ध लढले असते. भीष्माने अशी वेळ आणली होती की भगवान श्रीकृष्णाला रथाचा चाक घेऊन युद्धाच्या रणांगणात उतरावं लागलं होतं, स्वतःची प्रतिज्ञा मोडावी लागली होती. जर हे दोघं एकत्र लढले असते तर, पण त्यांच्यातला अहंकार इतका आहे की हे लढत असतील तर मी लढणार नाही म्हणून ते बाजूला जातात. भीष्म कर्णाची निर्भत्सना करतात. शल्य कर्णाचा सारथी असतो, पण ज्यावेळी युद्धाची वेळ येते तेव्हा तो त्याचा तेजोभंग करण्याचा प्रयत्न करतो.
असं दुभंगलेलं घर एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला पांडव आहेत, जिथे प्रत्येक वीर दुसऱ्यासाठी जीव द्यायला तयार आहे. जेव्हा अर्जुन उपलब्ध नाही आहे तेव्हा अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये शिरतो. त्याला माहिती आहे चक्रव्यूह तोडून तो बाहेर येऊ शकणार नाही. पण चक्रव्यूहाचं आव्हान जर पेललं नाही तर पांडवांची नाचक्की होईल, पांडव युद्धाला घाबरले असं होतील. म्हणून अभिमन्यू तिथे चक्रव्यूहामध्ये शिरतो, स्वतःच्या प्राणांचं बलिदान करतो. तसंच घटोत्कचाचं आहे. अशा अनेक प्रसंगांनी हे सगळं भरलेलं आहे. तर दोन्ही बाजू ज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अंतर्गत भेद आहेत. बरं, पांडवांमध्ये भेद नव्हते असं नाही. पांडवांमध्ये जो भीम आणि द्रौपदीचा तर भयंकर अपमान झाला होता तर मी समजू शकतो. आणि भीम तसाही आक्रस्ताळा एक किंवा ज्याच्यामध्ये खूप खुमखुमी आहे असं एक पात्र आहे. हे संपूर्ण वनवासामध्ये येता जाता युधिष्ठिराचा उद्धार करतात. संपूर्ण याच्यामध्ये येता जाता युधिष्ठिराला दूषणं देत असतात. आणि प्रत्येक वेळी भीम हेच सांगत असतो, अरे काय तू इकडे वनात येऊन राहिलायस, आत्ता तू सांग युद्ध करायचं, मी आणि अर्जुन सगळ्यांचा नाश करून टाकतो. आणि मग पुन्हा द्रौपदी म्हणते हे काय सांगणार, यांच्यामुळेच ते ही परिस्थिती आली आहे वगैरे वगैरे. हे सगळे असे प्रचंड आहेत. पण जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा श्रीकृष्णाचं नेतृत्व किंवा श्रीकृष्णाचं योगदान काय आहे की हे सगळे जे मतभेद आहेत हे सगळे नष्ट होतात. युधिष्ठिराचं युद्धामध्ये रक्षण करण्यासाठी द्रोणाचार्य असं ठरवतात की युधिष्ठिरालाच बंदी बनव. तेव्हा त्याचं रक्षण करण्यासाठी जी व्यूहरचना केली जाते ते त्याचं उदाहरण आहे की आपले मतभेद कोणी काही असू देत. आणि मग तेव्हा हे येतं की वयम पंचाधिकम शतम, आपण जर एकत्र असतो तर ह्याच्यापेक्षा खूप काही मोठं केलं असतं. पण पांडव एकत्र राहिले, त्यांच्यामध्ये मनात कुठले संघर्ष नव्हते, त्यांच्या कुटुंबात कुठले संघर्ष नव्हते, त्यांच्या सैन्यात कुठले संघर्ष नव्हते, ते जिंकले. आणि कौरव एक दुभंगलेलं घर या ह्याच्यामध्ये हारलेलं आहे. आज आपण ज्या परिस्थितीमध्ये जातोय आपण एक्झॅक्टली कौरवांच्या परिस्थितीमध्ये आहोत आणि खूप जबाबदारीने बोलतोय. म्हणजे तुम्ही म्हणाल की राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होती आणि हा काय सांगतोय की आपण कौरव आहोत, तर लिटरली घेऊ नका, म्हणजे शब्दशः घेऊ नका. पण कौरवांचं घर जसं दुभंगलेलं होतं तसं आपलं घर तोडून टाकण्यासाठी अनेक शक्ती काम करतात. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ह्या प्रसंगामध्ये ज्यांनी पुढे राहून समाजाचं नेतृत्व केलं पाहिजे अशा व्यक्तीसुद्धा या प्रचाराला बळी पडतात. सोशल मीडियावर समाज माध्यमांवरती काही व्हिडिओ फिरत आहेत सध्या की अमुक अमुक पीठाचे शंकराचार्य म्हणतात की एका अब्राह्मण व्यक्तीच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली तर ते वेदोक्त पद्धतीला धरून होणार नाही, शास्त्राला धरून होणार नाही. आणि अशा प्रकारे मंदिराची प्राणप्रतिष्ठा जिथे होते तिथे देवत्व राहत नाही, तिथे शाकिनी डाकिणी पिशाच यक्ष भूतर वास्तव्य करतात. दुर्दैव आपलं. ज्या पीठाधीशांनी समोर उभं राहून आपलं नेतृत्व केलं पाहिजे, समाजाला मार्गदर्शन केलं पाहिजे आणि जगाला मार्गदर्शन केलं पाहिजे, ते ह्या अशा प्रकारच्या विचारांमध्ये गुंतून पडलेले. आणि हे आजचं नाही आहे. तुम्ही शिवचरित्र वाचलं तर बाबासाहेब पुरंदरेंनी एक फार छान उदाहरण दिलं आहे. अल्लाउद्दीन खिलजीने जेव्हा हल्ला केला 1308 मध्ये, त्यावेळी जो ब्राह्मण समाज इथे होता, जे विद्याध्ययनाच्या तीर्थयात्रेच्या निमित्ताने देशभर फिरत होते, ते काय करत होते तर त्याच्याबद्दल बाबासाहेब असं एक वाक्य वापरतात की ते गोदावरीच्या काठावर शास्त्रार्थ करत होते. कशाचा शास्त्रार्थ करत होते तर ऋग्वेदांची पिंड यजुर्वेदांनी पाडावीत की न पाडावीत ह्याच्यावर शास्त्रार्थ करत होते. हे ऋग्वेदी व्यक्तीचं श्राद्ध यजुर्वेदी ब्राह्मणाने करावं की न करावं हे शास्त्रार्थ करत होते. आणि त्यावेळी तो अल्लाउद्दीन खिलजी 8000 सैन्यानिशी आला आणि आपली सगळी राजधानी लुटून निघून गेला. राजधानी नाही, रामदेवराव यादवाच्या मुलीलाही घेऊन गेला बरोबर त्याच्या जनांगाने. तीच परिस्थिती आज पण आहे आणि कदाचित हीच परिस्थिती कायम राहणार आहे. पण
अशी जेव्हा परिस्थिती महाभारतामध्ये येते तेव्हा तिथे भगवान श्रीकृष्ण उभे राहतात आणि भगवान श्रीकृष्ण समाजाला किंवा पांडवांच्या पक्षाला हे सांगतात की ह्याचं ऐक का ऐकू नको, कोणाचा मार्ग योग्य हे सांगतात. आज या गोष्टीचं मार्गदर्शन करायला कोणी उभं राहील की नाही आपल्याला माहिती नाही, पण आपण स्वतः अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांनी या गोष्टीचा विचार करून ठरवलं पाहिजे की जर असा विचार करणारे हे लोक जर असतील तर हे खरोखरच आमचे धर्मगुरू होण्याच्या योग्यतेचे आहेत का नाही आहेत. आपण सामान्य व्यक्ती आहोत, त्यांची योग्यता धर्म शास्त्र शिक्षणामध्ये खूप मोठी आहे, पण जर जे सारासार विचार करू शकत नसतील आणि अशा प्रकारचा विचार करत असतील, त्यातल्या एका शंकराचार्यांचं वाक्य तर भयंकर आहे, जे मनाला खूप लागणार आहे की म्हणे ब्राह्मणांना नाहीतर काय डिअर डॉक्टर आंबेडकरांच्या लोकांना आम्ही तिथे पूजेला बसवावं का, अशा प्रकारचं वाक्य आहे. तर आपण हा विचार करायची गरज आहे की अशा प्रकारच्या शक्ती, बाहेरच्या शक्ती जेव्हा आपल्याला भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाहच्या उघड घोषणा देत आपल्याला तोडायचा प्रयत्न करतायत, तेव्हा हे जे सो कॉल्ड नेतृत्व म्हणता येईल किंवा दुर्दैवाने म्हणावं लागतं, ह्यांच्याकडे आपण किती लक्ष द्यायचं, यांच्या स्थानांचं महत्त्व किती राहिलं किंवा यांना काय महत्त्व द्यायचं, हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की आपण सामान्य व्यक्ती म्हणून, जसं मी म्हटलं की हे वैचारिक युद्ध आहे, हे सांस्कृतिक युद्ध आहे, प्रत्येकाला लढायचं आहे. आपण सामान्य व्यक्ती म्हणून या युद्धासाठी तयार आहोत का? आणि या युद्धातलं सगळ्यात मोठं शस्त्र कुठलं असणार आहे? शब्दांचीच शस्त्रे, शब्द विचार हेच यातलं सगळ्यात मोठं शस्त्र असणार आहे. मग त्या दृष्टीने आपण आपली तयारी काय करतोय? हे म्हणणं खूप सोपं आहे की मॅकॉलेने आपली शिक्षण पद्धती संपवली, कम्युनिस्टांनी आपल्याला चुकीचा इतिहास शिकवला, हिंदूंची संस्कृती, हिंदूंचा विचार मारून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांचं कामच आहे ना ते, त्यांचं कामच आहे ते. रावणाने रामाला पुष्पक विमानात बसवून नेऊन अयोध्येला राज्याभिषेक करणं अपेक्षित नाही ना कोणाला, तो रावणच आहे. तसे 10 तोंडाचे रावण हेच उद्योग करणार आहेत. पण त्यांच्यासमोर उभं राहण्यासाठी आपल्याला रामासारखी होण्याची आपली तयारी आहे का? सत्य काय आहे ते जाणून घेण्यासाठी आपण आयुष्यातला काही वेळ तरी निदान देतो का? आपण रामायण, महाभारत, भगवद्गीता, एखादं पुराण ह्याच्यातली एखादी गोष्ट तरी वाचायचा प्रयत्न करतो का? समजून घ्यायचा प्रयत्न करतो का? त्याच्यासाठी वेळ काढतो का? मग जर आपण हे करत नसू तर आपण हा संघर्ष कसा लढणार आहोत? आजचा काळ जो आहे तो समाज माध्यमांचा काळ आहे. एखादी छोटीशी क्लिप कुठल्याही भाषणातली काढली, व्हायरल केली की त्याचे काही अर्थ निघू शकतात. त्याचे भयंकर परिणाम कसे होतात ते एल्गार परिषदेच्या वेळी आपण बघितलं. त्याचे चांगले परिणाम कसे होतात ते 2014च्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं. हे दुधारी शस्त्र आहे आणि जे आपल्या प्रत्येकाच्या खिशात आहे, आपल्या मोबाईलमध्ये. आपण ते शस्त्र वापरायला शिकलोय का? आणि ते शस्त्र आपण का वापरत नाही याचे अनेक कारण आहेत. एक म्हणजे न्यूनगंड. आपण आपल्याच संस्कृतीचं ज्ञान नसल्यामुळे ज्या पोस्ट येतात ज्याच्यामध्ये राम मांसाहारी होता का शाकाहारी होता अशा प्रकारचे विकृत वाद निर्माण करायचा प्रयत्न केलेला असतो, अशा जेव्हा आपण पोस्ट वाचतो तेव्हा आपल्यालाच खरं माहिती नसतं, त्यामुळे आपण सगळ्यात पहिले कन्फ्यूज होऊन जातो आणि मग आपण विचार करतो जाऊ दे रे बाबा, या भानगडीत नको पडायला. आणि मग अशा प्रकारच्या कुठल्याही एखाद्या बातमीवर प्रतिक्रिया देण्याचा आपण टाळतो. अशा प्रकारच्या कुठल्याही एखादी विषय आपल्या फेसबुकवरती, आपल्या व्हॉट्सअपवरती शेअर करण्याचा आपण टाळतो, कारण आपण कन्फ्यूज्ड आहोत. याच्या उलट रावणांची बाजू बघा. करुणा शुक्ला मला वाटतं त्यांनी एक विधान केलं होतं एका कार्यक्रमामध्ये, प्रॉफेट मोहम्मद पैगंबराबद्दल एक विधान केलं होतं आणि त्याच्यानंतर सर तंजसे जुदाजी हेच सुरू झाली. नुपूर शर्मा. त्यावेळी त्यांनी विचार केला का की हे संविधानाच्या बरोबर आहे की नाही, हिच्यावर केस केली पाहिजे.
त्या नुपूर शर्मांचे अनुभव कधीतरी ऐका, यूट्यूबवर त्यांचे व्हिडिओ आहेत, त्यांना कशा प्रकारच्या धमक्या आल्या आणि काय प्रसंगातनं ती बाई गेली असेल हे तुम्ही ऐका कधीतरी. आणि मग लक्षात येईल की समोर काहीही करायला तयार असणारे हे लोक आहेत आणि आपण इथे अरे बापरे ह्याच्यावरती मी व्यक्त होऊ की नको होऊ याचा विचार करत वेळ घालवणारे लोक. तर न्यूनगंड, अज्ञान हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट अशी आहे की मॉडर्निझमची आपल्याला एक्स्ट्रा लागण झालेली आहे. एखाद्या विषयावर मी माझं मत व्यक्त केलं की अरे बाकीचे लोक मला प्रतिगामी म्हणतील का काय. म्हणजे आज मराठी किंवा हिंदी टी व्हीवरती ज्या सगळ्या सिरियल चालतात आणि त्याच्यामधनं ज्या गोष्टी दाखवल्या जातात त्याच्यामधनं काय दाखवलं जातं, सोप्या शब्दांमध्ये सांगायचं तर घरातल्या सर्व स्त्रिया या कुटील कारस्थानी आहेत. सगळ्या घरातले सगळेच व्यक्ती व्यभिचारी आहेत. व्यभिचार हाच शिष्टाचार आहे. 4 लफडी केल्याशिवाय सिरियल हिटच होत नाही. अशा गोष्टींच्या विरुद्ध एकही व्यक्ती बोलत नाही, कारण जर बोललं तर त्याला प्रतिगामी म्हटलं जातं. आणि अभिजित जोग सरांनी जेव्हा वोकिझमची एक हे सांगितली त्याच्यातलं हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे की तुमचं बोलणंच बंद करून टाकायचं. मी मगाशी जे बोललो शंकराचार्यांचे जे काही सोकॉल्ड स्वतःला शंकराचार्य बनवणाऱ्यांचे हे एखाद्या मी ब्राह्मण संमेलनामध्ये बोलायला गेलो तर मी कदाचित धर्मद्रोही ठरू शकतो, मी देशद्रोही ठरू शकतो. अशा प्रकारची एक भीती आणि दुसरीकडे त्याच्याच दुसऱ्या टोकाची प्रतिक्रिया म्हणजे मॉडर्निझम. अरे मी मॉडर्न आहे हे दाखवणं. हे सगळं म्हणजे आपण गुढीपाडवा जर सेलिब्रेट केला, साजरा केला तर त्याचे फोटो नाही टाकत, पण ख्रिसमसचे नक्की टाकणार, 100% टाकणार. आणि पुणे त्या बाबतीत एकदम लीडिंग आहे बरं का. पुणे मुंबई जितके जास्त शिकलेले लोक, जितके जास्त मॉडर्न लोक, तितकं त्याच्यात आपण जास्त पुढे आहोत. नक्की टाकणार आपण. नववर्ष स्वागत यात्रेला नाही जाणार, पण 31 डिसेंबरला आणि 25 डिसेंबरला आणि 31 डिसेंबरला कॅम्पमध्ये मात्र नक्की जाणार. FC रोडवर फुगे सोडायला नक्की जाणार. हे मॉडर्निझम आपल्यामध्ये घुसवलेलं आहे. ते जोपर्यंत आपण आपल्यातनं काढून टाकत नाही तोपर्यंत आपण ह्या युद्धासाठी काही तयार होणार नाही. तिसरी गोष्ट जी याच्यात आहे ती म्हणजे जी मगाशी सांगितलं यदा यदाई धर्मस्य, तसं आपण आपलं कल्याण हे दुसऱ्या व्यक्तीला ऑलरेडी आउटसोर्स करून टाकलं आहे. अरे आपने ये किया क्या, नहीं वो तो मोदी करेगा जी. अरे आपने वो किया क्या, नहीं तो वो तो मोदी करेगा जी. अरे एक माणूस काय काय करणार तुमच्यासाठी, एक संघटना काय काय करणार तुमच्यासाठी. हे आपले पण जबाबदारी आहेत ना त्याच्यामध्ये. आज राम मंदिराच्या निमित्ताने जे आपण 22 तारखेला सगळ्या देशभर जे उत्सव साजरे करणार आहोत किंवा त्याची तयारी आत्तापासूनच सुरू झाली आहे, त्याची रचना आत्तापासून सुरू झाली आहे. हे काय मोदींनी सांगितलं नसतं तर केलं नसतं का आपण. मोदींनी आता आवाहन केलंय सगळ्या मंदिरांमध्ये स्वच्छता करा. हे मोदींना सांगावं लागतं का की मंदिरांमध्ये स्वच्छता करा. उद्या मोदींना हे सांगावं लागेल का रोज आंघोळ करा, उजव्या हाताने जेवा, चप्पल घालून बाहेर जा, आल्यावर हातपाय धुवा वगैरे वगैरे वगैरे. आपण सगळं आउटसोर्स करून टाकलेलं आहे. प्रत्येक गोष्ट कोणाकडे तरी आउटसोर्स करायची. तसं धर्मही आपण आउटसोर्स केलेलं आहे. आपल्या घरी आपण कोणाला तरी पुजारी म्हणून बोलवतो, ते अर्धा पाऊण तास बसतात, काय मंत्र फुटफुटतात त्यांनाही कदाचित कळत असेल की ते माहिती नाही, आपल्याला तर नक्की कळत नाही. आणि आपल्याला असं वाटतं की आपण वाह मस्त आपण छान काहीतरी धर्मकार्य केलं आणि संपलं आपलं काम. हिंदू धर्म हा कधीच असा नव्हता
हिंदू धर्मातले प्रत्येक व्रत आणि परंपरा या सामाजिकच आहेत. सत्यनारायण कथा जर ऐकली तर घरातल्या घरात सत्यनारायण कोणी करणार नाही. सर्व आप्तेष्ट मित्रमंडळींना एकत्रित करून गायन नृत्यादी कार्यक्रमांसह प्रसादाचा आस्वाद घ्यावा असा कथेमध्ये उल्लेख आहे. सगळ्या परंपरा तशाच आहेत. पण अशा समाजामध्ये आपल्याला लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करावा लागला. हे आपलं दुर्दैव. आपण अभिव्यक्ती किंवा आपलं व्यक्त होतच नाही कुठे. प्रत्येक गोष्ट स्वतःपुरते. मग व्यक्त कधी होणार तुम्ही? हा जो महाराष्ट्रामध्ये एक जे विकृत विचारवंत जे काहीतरी म्हणत असतात, कृष्ण व्यभिचारी आहे वगैरे वगैरे, सोशल मीडियावरती पूर यायला पाहिजे होता पोस्टचा. आणि हे सगळे राजकीय पक्ष जे आहेत ते सगळे राजकीय पक्ष सोशल मीडियाला मॉनिटर करतात. मी 100% सांगतो, 1 कोटी ट्विट जर एका दिवसात आले असते, 1 कोटी मेसेज जर एका दिवसात आले असते, दुसऱ्या दिवशी जितेंद्र आव्हाडची हाकलपट्टी झाली असती पक्षामधनं. पण होत नाही. ती जबाबदारी आपण देऊन टाकली आहे. भाजपच्या कोणीतरी त्याला उत्तर देईल. आमची जबाबदारी नाही. रामभद्राचार्य येऊन त्याला उत्तर देतील. जगद्गुरू रामभद्राचार्य सांगतील. आमची जबाबदारी नाही. ते आपण ऐकत पण नाही. ते काय सांगतात हे आपण ऐकत पण नाही. अशी आपण स्वतःची अवस्था करून घेतलेली आहे. आणि आपण काही वेगळं केलं आहे, आपण काही फार भयंकर केलं असे हे नाही आहे. असं काही फार वाईट वाटून घ्यायची गरज नाही. आपल्या समाजाची ही वर्षानुवर्षापासूनचीच सवय आहे. म्हणून रामायण झालं, म्हणून महाभारत झालं, म्हणून महाराणा प्रतापांना जन्म घ्यावा लागतो, म्हणून शिवाजी महाराजांना जन्म घ्यावा लागतो, म्हणून सावरकरांना जन्म घ्यावा लागतो, म्हणून मोदींना आयुष्य खपवावं लागतं. आपण हेच करत राहणार तर मग याच्यातनं पुढे काही होणार नाही. त्यामुळे या सगळ्यातनं आपल्याला हा विचार करायचा आहे की ह्या पुढच्या महाभारतासाठी आपण आपल्या स्वतःला कसे तयार करणार. आणि त्याच्यासाठी प्रत्येकाने काय करता येईल. तर जसं मी म्हटलं तर किमान एक पुराण, भागवत पुराण सर्वात उत्तम, ब्रह्मपुराण, भागवत पुराण, रामायण, महाभारत कथारूप का होईना वाचायचा प्रयत्न करा. यूट्यूबवरती शेकड्यांनी, लाखांनी, हजारांनी व्हिडिओ आहेत. फार उत्तम विवेचन केलेलं आहे लोकांनी. अगदी अकॅडमिक नको असेल तर कुमार विश्वास ऐका. फार रसाळ पद्धतीने आता त्यांची रामकथा आहे पुण्यामध्ये सुद्धा, ते ऐकायचा प्रयत्न करा. त्याच्यासाठी काहीतरी वेळ काढा. 15 मिनटं, 20 मिनटं, 1 तास, अर्धा तास, काहीतरी वेळ काढा. 100% सांगतो, अजून 10 वर्ष जर आपण हे केलं एक व्रत म्हणून, तर 10 वर्षांनी असा समाज निर्माण होईल की ज्याच्यामध्ये असे विकृत विचार पसरवण्याची कोणाची हिंमतच होणार नाही. कारण एकदा कोणीतरी बोलला तर उत्तर देणारे, ससंदर्भ उत्तर देणारे हजारो लोक उभे राहतील. आणि आपल्या पुण्यामध्येच हे घडलेलं आहे. काही काळापूर्वी महाराष्ट्रामध्ये ब्रिगेड या नावाने बी ग्रेड विचार पसरवणाऱ्या संघटनांचे उदय झाले. आणि त्यांनी एक विकृत बहुजनांचा इतिहास या नावाखाली एक विकृत इतिहास पसरवायला सुरुवात केली. त्यातला काही भाग बेमालूमपणे खरा होता आणि काही भागामध्ये, जसं शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 56% मुसलमान सैन्य होतं, काझी हैदर हा शिवाजी महाराजांचा वकील होता, असे अनेक. आणि सुरुवातीला लोकांना कळेना याला उत्तर कसं द्यायचं. आणि अशावेळी भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये एक संशोधकांची फळी निर्माण झाली, जे आज फारसी मोडी कागदपत्रांचा जे अव्वल दर्जाची साधनं आहेत त्यांचा अभ्यास करतात आणि त्या अभ्यासातनं ससंदर्भ त्याला उत्तरं देतात. औरंगजेब फार चांगला होता, अकबर फार चांगला होता, त्यांनी काही मंदिरं पाडली नाहीत, केशवराजाचं मंदिर पाडलं गेलं नाही, या सगळ्या गोष्टींची उत्तरं त्यांनीच लिहून ठेवलेली आहेत. फक्त आपल्याला पुढे आणायची गरज आहे. हे करणारी लोक उभी राहिली. आपल्याला अभ्यास करायला वेळ नाही, मान्य आहे, पण आपण त्यांना फॉलो तर करू शकतो. त्यांच्या पोस्ट आपण शेअर तर करू शकतो. एवढं करायला काय हरकत आहे. हे जर आपण केलं
तर कुठेतरी त्यांनाही बळ मिळेल. आणि जे आपण कायम कम्युनिस्टांची इकोसिस्टीम या नावाने रडत राहतो, त्याला पर्याय देणारी आपली इकोसिस्टीम उभी राहील. सर्व प्रसार माध्यमं जी आहेत ती कम्युनिस्ट दार्जिणी आहेत, त्याच्यामध्ये कम्युनिस्टांचे आहेत, इथे रितमचे लोक उपस्थित आहेत, आपलेच लोक आहेत. अशा लोकांना आपणच प्रमोट केलं पाहिजे. असे लेखन करणारे खूप लेखक आहेत, त्यांना प्रमोट आपणच केलं पाहिजे. मगाशी जसं म्हटलं तसं रावण रामाला घेऊन जाणार नाही, तसं कोणी कम्युनिस्ट यांची पुस्तकं छापणार नाही आहे, कोणी कम्युनिस्ट यांना भाषणांची संधी देणार नाही आहे, कोणी कम्युनिस्ट यांच्या पोस्ट शेअर करणार नाही आहे. हे आपण करू शकतो ना. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या संधिकाळाच्या तयारीतल्या गोष्टी. आणि हा जो संघर्ष होणार आहे, हा संघर्ष अनेक वर्ष चालणारा संघर्ष आहे. जसं मी म्हटलं तसं हा अनेक पातळ्यांवर चालणार आहे. वैयक्तिक पातळीवर चालणार आहे, कुटुंबाच्या पातळीवर चालणार आहे, समाज म्हणून चालणार आहे, आणि त्याच्या पुढे जाऊन संस्था म्हणून पण चालणार आहे. हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत भारतामध्ये, आणि हे माझं वैयक्तिक मत आहे, हे संस्थात्मक कामांमध्ये खूप कमी पडतात. आणि पंतप्रधानांनी परवा एक फार छान शब्द वापरला आहे, विश्वामित्राच्या भूमिकेतनं काम करायची गरज आहे. विश्वामित्र कोण होता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ज्याची तपश्चर्या एका अप्सरेमुळे भंग झाली, असा विश्वामित्र. याचं उदाहरण पंतप्रधान का देत आहेत? याचा अर्थ विश्वामित्राचा दुसरा जो खरा गुण आहे, जो आपण घेतला पाहिजे, तो म्हणजे त्याला जेव्हा अधिकार नाकारला गेला तेव्हा त्याने प्रतिसृष्टी निर्माण करायचा प्रयत्न केला. तुम्ही मोदींची वाटचाल बघा, एक राजकीय अभ्यासक म्हणून बघा. मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा यांना विदेश नीतीतलं काय कळणार आहे, यांना अर्थशास्त्रातलं काय कळणार आहे, असे प्रश्न विचारले जात होते. मोदींच्या मंत्रिमंडळातले सगळे मंत्री नौखे होते. निर्मला सीतारामन असतील, एक सुषमा स्वराज सोडल्या तर नंतर आलेले एस जयशंकर हे राजकारणातले नाही आहेत, अनुराग ठाकूर असतील, स्मृती इराणी असतील, राजनाथ सिंग सोडले तर केंद्रामध्ये मंत्रिमंडळात काम करण्याचा अनुभव असलेला एकही व्यक्ती नाही. तिथपासून 9 वर्षामध्ये आज प्रस्थापित नेतृत्वाला धक्का देऊन दुसरा मुख्यमंत्री बसवण्यापर्यंत त्यांनी प्रगती केलेली आहे, नवीन नेतृत्व तयार करेपर्यंत. आणि कदाचित मोदी हेच सांगायचा प्रयत्न करतात त्यांच्या कृतीतलं आणि त्यांच्या शब्दातनं पण, की अरे हे तुम्हाला जागा देत नसतील तर त्यांना सोडून द्या. आपल्याकडे एक साधारणतः असं झालेलं आहे की या संस्थेवर आपल्या विचारांचे लोक आहेत, या संस्थेच्या संचालक मंडळामध्ये आपल्या विचारांचे लोक आहेत. याने सगळ्यांनी काही होणार नाही. संस्था आपल्या विचारांनी चालते की नाही हे महत्त्वाचं आहे. नसेल चालत तर त्यांना सांगा तुम्हाला नसेल जमत, संचालक मंडळाचे राजीनामे द्या, नवीन संस्था तयार करा. कधी नव्हे तेवढी अनुकूलता आहे. केंद्रापासून गल्लीपर्यंत आपलंच राज्य आहे. अशा परिस्थितीमध्ये जर संस्थात्मक काम उभं नाही करू शकणार तर कधी करणार? दुर्दैवाची गोष्ट आहे, 22 तारखेला हा उत्सव होतोय, इतिहास रचला जातोय, 500 वर्षाचा संघर्ष आहे, लाखो लोकांचं बलिदान आहे, आर्किओलॉजिकल एक्सकवेशन्स त्याच्या मागे झाली आहेत, इतिहासाचे संदर्भ झाले आहेत, कोर्टामध्ये केस झाली आहे, आणि त्याच्यानंतर हा निर्णय आलेला आहे. इतिहास आहे. पुण्यामध्ये इतिहास संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या नामांकित अनेक संस्था आहेत, नावं घेत नाही, त्याच्यातल्या काही संस्थांमध्ये आपलेही लोक आहेत. यातल्या एकाही संस्थेने राम जन्मभूमीच्या इतिहासावरती 1 तासाचं सुद्धा व्याख्यान ऑर्गनाईज केलेलं नाही. हा इतिहासच आहे ना. तुम्हाला राम मंदिर बांधणं पटो किंवा न पटो, तुम्हाला बाबराबद्दल प्रेम असो किंवा नसो, इतिहासाकडे जर तुम्ही तटस्थ दृष्टीने बघा म्हणून सांगता, तर इतिहास घडताना त्या इतिहासाची मांडणी करणारं एक लेक्चरसुद्धा इथे घडू शकत नाही. मग अशा संस्थांमध्ये आपल्या लोकांचा काय उपयोग आहे? त्याच्यापेक्षा विवेकानंद विचार मंचच संस्था मोठी करा, असेच प्लॅटफॉर्म मोठे करा. आवश्यकता काय आहे अशा सगळ्या संस्थांची? जर तुम्ही आमचे विचारच मांडू शकत नसाल, तुम्ही फक्त आमच्या नावावर तिथे जाऊन खुर्च्या घेऊन बसणार असाल तर गरज नाही आहे. तुम्ही तिकडचं सोडा, सच्चे असाल तर इकडे या, इकडे काम करा, याला मोठं करा.
हे कुठेतरी कोणीतरी हे ठामपणे मांडायची गरज आहे. आणि हे संस्थात्मक काम जे आहे हे प्रचंड आवश्यक आहे. एक JNUमध्ये जी मोनोपॉली होती ती मोडून काढायला 9 वर्षाचा काळ गेला. आता हळूहळू JNUमधलं वातावरण बदलतं आहे. 9 वर्षाचा काळ गेला. आणि आपल्याला वाटत असेल की हे खूप सोपं होतं. असं नाही आहे. गंमत म्हणून सांगतो ह्यांची रचना कशी आहे. JNUच्या डायरेक्टर बोर्डवरती असणारा व्हाईस प्रेसिडेंट हा मद्रास युनिव्हर्सिटीच्या हिस्ट्री काउन्सिलचा डायरेक्टर असतो. यांच्या घटनाच अशा लिहिलेल्या आहेत. मग मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये हिस्ट्री काउन्सिलचा जो डायरेक्टर असतो तो मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये म्युरल्स अँड आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचा कोणीतरी मेंटॉर असतो. म्हणजे तुम्हाला केवळ JNU बदलून चालत नाही. हे जसं एखादं वृक्ष तोडणं सोपं आहे, पण ज्याच्या मुळ्या सगळीकडे पसरलेले झाळकटी असतात त्या काढणं जसं अवघड असतं ना. तुम्ही उपटत गेलात की पुढे 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 मुळं निघत जातात. तशा प्रकारे ही सिस्टीम बनवून ठेवलेली आहे पूर्ण. त्यामुळे 9 वर्ष लागली JNUमध्ये बदल घडवायला. आणि जे समोरचे व्यक्ती आहेत आपल्याला अजून एक असं आहे की अरे आपल्याकडे लोक नाहीत, आपल्याकडे तेवढ्या कॅलिबरचे लोक नाहीत. JNUचंच उदाहरण आहे त्याच्यामध्ये. भारताचा इतिहास ज्यांनी लिहिला, इतके वर्ष ज्यांचं नाव भारताच्या इतिहासामध्ये इतिहासकार म्हणून प्रचंड हे 2 नावं घेतली जातात, इरफान हबीब आणि रोमिला थापर. जेव्हा JNUच्या गव्हर्निंग काउन्सिलसाठी नावं विचारात घेतली जात होती मोदी सरकार आल्यानंतर, तुकडे तुकडे प्रकार झाल्यानंतर, त्यावेळी एका लॉबीने प्रचंड मोठा कोलाहल केला की रोमिला थापरनं त्याच्यावरती अपॉइंट करावं. भारतातल्या जवळपास सगळ्या युनिव्हर्सिटीमधून जे काही महत्त्वाच्या पोझिशनवर लोक आहेत त्या सगळ्यांनी याच्यावर लेख लिहिले वगैरे वगैरे वगैरे. आणि त्यांना केलं गेलं नाही अपॉइंट. आणि त्याच्यावरनं खूप आरडाओरडा पण केला. पुढे विद्यापीठात पण झाला. पण त्याच्यामागची खरी स्टोरी अशी आहे की त्यांनी काय केलं, हुशार लोक आहेत आपले पण, मोदी हुशार आहेत तसे. त्यांनी काय केलं, त्यांनी काही प्रोफार्मा डिसाईड केला की तुम्ही तुमचा बायोडेटा या फॉर्मॅटमध्ये पाठवा. मग त्याच्यामध्ये लिहा की तुम्ही किती एक्सकवेशन्स केली, किती उत्खननांमध्ये भाग घेतले, किती ग्रंथ लिहिले, किती अनुवाद केले, किती ऐतिहासिक स्थळांच्या म्हणजे हेरिटेज कॉन्झर्वेशनसाठी काम केलं. रोमिला थापरनी यातलं काहीच केलेलं नाही. त्यामुळे त्यांनी बायोडेटाच दिला नाही. काय देणार ना, काय लिहिणार त्या. मी 22 पुस्तकं लिहिली. UGCमधल्या माझ्या पोझिशनचा वापर करून भारतभरातल्या लायब्ररींना ती पुस्तकं जबरदस्ती विकत घ्यायला लावली आणि ती ठेवायला लावली. आणि माझ्या पोझिशनमुळे मला माझी भाटगिरी करणाऱ्या सो कॉल्ड इतिहास संशोधकांचा आणि प्राध्यापकांचा एक वर्ग निर्माण केला. हे लिहिणार बायोडेटामध्ये नाही लिहू शकलं. आणि त्या बाहेर काढल्या गेल्या. आणि त्यांच्या जागी ज्या आल्यात शांतिश्री पंडित, त्यांनी सगळं वातावरण 6-7 वर्षामध्ये बदलून टाकलं. त्यामुळे लोक नाही आहेत असं नाही, लोकांना पुढे आणणारी सिस्टीम नाही आहे. ती सिस्टीम उभी करायला प्रत्येक स्तरामधनं ही सुरुवात झाली पाहिजे. आणि जर आपण गेल्या 9 वर्षाचं मूल्यमापन केलं तर ह्या एका कामामध्ये अजून आपण खूप मागे आहोत. बाकी सगळ्या याच्यात प्रचंड प्रगती केली, ह्या याच्यात खूप मागे आहोत. आणि आजही आपण इतका विकृत इतिहास आपल्या शाळेतल्या मुलांना शिकवतोय की जर आपल्याला आपली ही पुढची पिढी तयार करायची असेल या संघर्षाला, तर आपल्याला कुठेतरी लगेच सुरुवात करणं गरजेचं आहे. म्हणजे माझी मुलगी 7वीमध्ये आहे CBSEमध्ये. तिला एक धडा आहे ट्रायबल कम्युनिटीज नावाचा. त्याच्यामध्ये 2 वाक्य मी वाचली आणि मी चक्रावलो एकदम. एक वाक्य असं आहे की ट्रायबल्स डू नॉट फॉलो द कास्ट सिस्टीम क्रिएटेड बाय ब्राह्मिन्स. वाक्य आहे CBSEच्या इथे. आणि दुसरं त्याच्याहून भयंकर आहे, ट्रायबल्स वेअर कन्व्हर्टेड टू हिंदुइझम इन 18th century. आपलं अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे या गोष्टीकडे. आणि जसं मी म्हटलं तसं आपण आपलं सगळं क्षेमकल्याण मोदींकडे आउटसोर्स केलेलं आहे. त्यांच्याकडे कदाचित
या गोष्टींकडे लक्ष द्या, आणि नसणारच आहे. या गोष्टींकडे लक्ष द्यायला कदाचित वेळ नाही. आणि ग्रासरूटमधनं पण अशी चळवळ उभी राहत नाही की अरे हे बदला. जेव्हा वाजपेयींनी प्रयत्न केला तेव्हा सॅफ्रनायझेशन ऑफ टेक्स्टबुक्स या नावाने विरोध करणारी प्रचंड मोठी चळवळ उभी राहिली. आता 9 वर्ष सत्ता आहे आणि आपण ग्रासरूटमधनं एक चळवळ उभी करू शकत नाही की हे बदला. गंमत बघा, आपल्याच परिवारातल्या संघटना मोर्चे काढतात सध्या महाराष्ट्रभर, देशभर चालू आहेत, की जे वनवासी व्यक्ती हिंदू धर्म सोडून दुसऱ्या धर्मात गेलेत त्यांना ST शेड्यूल्ड ट्राईब्सचं जे लाभ आहेत ते मिळू नयेत. ह्याच्यासाठी मोर्चे आपल्या परिवारातल्या संघटना काढतात. आणि ह्याच सरकारच्या अंडर CBSEमध्ये हे सांगितलं जातं आहे की हे शेड्यूल्ड ट्राईब हे 18व्या शतकात हिंदुइझममध्ये कन्वर्ट झालं. ते कुठेतरी बदलायची गरज आहे. या सगळ्यावर विचार करायची गरज आहे. जसं आपण वैयक्तिक तयारी केली पाहिजे, कुटुंबाची तयारी केली पाहिजे, सामाजिक तयारी केली पाहिजे, त्याची संस्थागत तयारीसुद्धा केली पाहिजे. आणि हे सगळं तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण एक हिंदू समाज म्हणून उभं राहू. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तेही आपण अजूनपर्यंत उभे राहू शकत नाही. खूप प्रगती झाली आहे, खूप बदल घडला आहे, पण अजून खूप काही करायची गरज आहे. न हिंदू पतितः भवेत सर्वे हिंदवा सहोदराः असं शंकराचार्यांनी 1952 साली घोषित केलं आहे. अनटचेबिलिटी शुड गो लॉक स्टॉक अँड बॅरल बाळासाहेब देवरसांनी नागपूरच्या बौद्धिक वर्गामध्ये सांगून कितीतरी वर्ष होऊन गेली आहेत. तरी पण आपण सगळ्यांनी एकदा विचार करा, आणि जर आपण त्या परीक्षेत पास होतो का बघा, जरा 2 मिनटं विचार करा. एक सिनारिओ सांगतो तुम्हाला. आपल्या घरी जर एखादा कोणी, आडनावांवरती जाऊ नका, मी प्रतिकात्मक म्हणून देतो आहे, आपल्या घरी जर एखादा कोणीतरी गोवंडे, देशपांडे, जोशी, कुलकर्णी इत्यादी व्यक्ती प्लंबिंगचं काम करण्यासाठी आला, इलेक्ट्रिशियनचं काम करण्यासाठी आला, गवंडी काम करण्यासाठी आला, तर आपल्याला काय वाटतं? अरे वा, गोवंड्यांनी हेही स्किल शिकून घेतलं वाटतं ना. पण माझ्या घरी जर सत्यनारायणाच्या पूजेचा पुजारी जर एखादा कांबळे म्हणून कोणी आला तर वाटेल का तसं? आपण करू शकतो का ॲक्सेप्ट आज? हा कुठेतरी आपण आपला विचार करायची गरज आहे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बाळासाहेब, म्हणजे आपलंच नेतृत्व आपल्याला जे सांगताय, शंकराचार्य जे सांगतायत तेही ऐकायचं नाही, बाळासाहेब देवराज सांगतायत तेही ऐकायचं नाही, मोहनराव भागवत प्रत्येक भाषणामधनं सांगतायत तेही ऐकायचं नाही. आणि मग म्हणायचं आम्ही 3य वर्ष शिक्षित संघाचे स्वयंसेवक आहोत. आपला परिचय करून द्यायचा, आम्ही हिंदुत्ववादी आहोत. काही अर्थ नाही ना या गोष्टीला. तर या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींकडेही आपण लक्ष द्यायची गरज आहे. जसं मगाशी म्हटलं की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत आहेत आणि योगायोग आहे. आणि हे योगायोग, हे मी असं मानतो की हे योगायोग जे असतात ते निव्वळ योगायोग नसतात, ते संकेत असतात. त्याच वर्षी प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणं हा निव्वळ योगायोग असू शकत नाही, हा एक संकेत आहे. अनेक जे आपले महान योगी अरविंद असतील, सुदर्शनजी असतील, यांनी ह्या सगळ्या संकेतांची चर्चा कितीतरी वर्षापूर्वी त्यांच्या भाषणांमधनं केलेली आहे. द्रष्टे व्यक्तिमत्व होती. हा संकेत आहे. पण हा संकेत जेव्हा आपण बघतो त्यावेळी राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी काय केलं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर काही दिवसामध्ये छत्रपती शिवाजी महाराज भेटी गाठी करत न बसता दक्षिण दिग्विजयाला बाहेर पडलेले. दक्षिण दिग्विजयात ते जिंजीपर्यंत गेलेत. 2 मोठ्या घटना जिंजीच्या याच्यामध्ये घडल्यात. एक घटना जिथे एक मंदिर पाडून मशीद बांधली होती
ती मशीद जमीनदोस्त करून तिथे पुन्हा मंदिर बांधलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी, शोणाचलपतीचं मंदिर. आणि दुसरी घटना म्हणजे जिंजी जिंकणं ही स्वतः घटना आहे. कारण जर तुम्ही शिवाजी महाराजांचा मार्ग बघितलात मॅपवरती कधी, तर ते विजापूरला बगल घालून म्हणजे थोड्याशा पश्चिमेच्या दिशेने गेले. तो जो पट्टा आहे ना, तो इतका चिंचोळा होता की काही ठिकाणी फक्त त्याची विड्थ 2 किलोमीटर आहे. शत्रू कधीही कट ऑफ करू शकला असता. पण शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय आणि त्याच्यानंतर औरंगजेबापासून, स्पेशली दिलेर खानापासून विजापूरची आदिलशाही वाचवण्यासाठी जी राजकारणे केली, शेवटची शिवाजी महाराजांची जालना स्वारी, ज्याच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे, जी राजकारणं केली, त्याचा परिणाम असा झाला की तो 2 किलोमीटरचा चिंचोळा पट्टा हा स्वराज्याचा रक्षक ठरला. जेव्हा मुकर्रब खानाने रायगड जिंकला तेव्हा राजाराम महाराज वाघ दरवाजाने खाली उतरले आणि ते सरळ जिंजीला पोहोचले. संभाजी महाराजांचा मृत्यू झाला आहे आणि त्यावेळी शिवाजी महाराजांचा दुसरा मुलगा, दुसरा छत्रपती राजाराम महाराज जर औरंगजेबाच्या ताब्यात सापडला असता तर काय घडलं असतं. पण ते तिथे पोचले, स्वराज्य शाबूत राहिलं, त्यातून मराठे पुन्हा उभे राहिले. आणि मग नंतर एक वेळ असा आला की आपण दिल्लीचं तख्त सदाशिवराव भाऊंनी लाथ मारून फोडून टाकलं. आणि जेव्हा पानिपतचं युद्ध आलं तेव्हा संपूर्ण भारताच्या रक्षणासाठी पुन्हा मराठेच उभे राहिले. तर हा जो शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, ही जी त्यांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम घेतली त्यांच्या राज्याभिषेकानंतर, पुरा नवम भवतीप्रमाणे तोच आपल्याला संकेत आहे की रामजन्मभूमीचा जो आता प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्याच्यानंतर जे महाभारत आपल्याला लढायचं आहे, फायनल फ्रंटियर क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्समधली, त्याच्यासाठी, त्या दिग्विजयासाठी आपल्याला आपल्या कोशातनं बाहेर पडावं लागेल. शिवाजी महाराज त्यांच्या राज्यातनं बाहेर पडले आणि त्यांनी दिग्विजय केला. आपलं काम थोडं सोपं आहे. आपण आपल्या कोशातनं बाहेर पडूया आणि काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करूया, काहीतरी पूरक करायचा प्रयत्न करूया. आणि हे जर आपण केलं तर जसं रामायणानंतर महाभारत, रामानंतर कृष्ण, तसंच अयोध्येनंतर केशवराजाचं मथुरेतलं मंदिर नक्की साकार होईल. आणि ते झाल्यानंतर सर्वात शेवटी शिवमय, मंगलमय हिंदू समाज, संपूर्ण विश्वकल्याणाचं मार्गदर्शन करणारा हिंदू समाज, आणि त्याचं प्रतीक म्हणून काशीतलं शिवमंदिरसुद्धा साकार होईल, असा विश्वास आत्ता ठेवायला हरकत नाही. इथे थांबतो. काही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही. प्रश्न नाही म्हणणार मी, एक शंका आपल्या समोर मांडतो. आपल्या हिंदूंमध्येच काही हा शब्द महत्वाचा आहे की महाभारताचा ग्रंथ आपल्या घरामध्ये ठेवायचे नाही, असा एक गमत येतो, गैरसमज येतो. माझा त्याच्यावरती विश्वास नाही आहे, परंतु अशा या शंका उपस्थित का होतात समाजामध्ये, याच्याबद्दल थोडं प्रकाश टाकला तर बरं. धन्यवाद. असे खूप प्रश्न असतील. गरुड पुराण कधी वाचायचं, महाभारताचा ग्रंथ घरात ठेवायचा की नाही, सगळ्याचं एका ओळीत उत्तर देतो. ज्यावेळी अशी शंका निर्माण होईल त्यावेळी वेदांकडे बघा. वैदिक समाजामध्ये हे सगळं काही नव्हतं. वैदिक समाज हा विज्ञानवादी समाज होता. ऋग्वेद हा भारतीय संस्कृतीचा मूळ ग्रंथ, सगळ्यात जुना ग्रंथ, आणि त्यावेळी आपण सृष्टीची निर्मिती कशी झाली त्याचा विचार करत होतो. त्याच्यानंतरच्या काळामध्ये, आणि हे स्वाभाविक आहे, हजारो वर्षाची संस्कृती आहे, काळ बदलत असतो, परिस्थिती बदलत असते. मग त्याच्यामध्ये महाभारत म्हणजे काय, 2 भावंडांमधली लढाई आहे. तुम्ही घरात ठेवलं तर तुमच्या घरात महाभारत होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे म्हणजे गंमत मला वाटते. हे असे प्रश्न, म्हणजे तुम्हाला नाही म्हणत मी, पण असे प्रश्न जे विचारतात ते संध्याकाळी टी व्हीवरच्या सिरियल मात्र त्याच्यातलं महाभारत आनंदाने बघत असतात. ते बघायला त्याला काही नाही वाटत. तिथं रोज महाभारत बघतात, पण महाभारताचा ग्रंथ घरात ठेवायचं म्हटलं की नको वाटतं. त्यामुळे असं काही नाही आहे.
हे जे सगळ्या ज्या कल्पना आहेत ह्या नंतर म्हणजे गरुड पुराणामध्ये मृत्यू पश्चात जीवनाचा उल्लेख आहे. मग जिवंत असताना हे ऐकावं का? मग जिवंत असताना कोणीच ऐकलं नाही तर मृत्यूत तर ऐकायला मिळणारच नाही, असं नाही आहे ते. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मान्यता आहेत. धर्म, भारतामध्ये धर्म ही संकल्पना संपूर्ण वेगळी आहे, उपासना पद्धती ही संकल्पना वेगळी आहे, आणि मान्यता, परंपरा ह्या ह्या गोष्टी पूर्ण वेगळ्या आहेत. एका धर्माच्या अंतर्गत भारतामध्ये अनेक उपासना पद्धती आहेत आणि एका उपासना पद्धतीच्या अंतर्गत अनेक परंपरा आहेत. कोणी उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा करतं, कोणी डाव्या सोंडेच्या गणपतीची पूजा करतं, कोणी गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवतं, कोकणातल्या एका गावामध्ये माशांचाही नैवेद्य दाखवतात. असे अनेक परंपरा आहेत. आता ह्याच्यातली कुठली बरोबर कुठली चूक असा काही भाग नाही, ज्याला जो वाटतं ते त्यांनी मानायला हरकत नाही. पण असा जेव्हा प्रश्न फारच मनाला त्रास द्यायला लागेल तेव्हा एकच विचार करायचा की वेदांमध्ये असं काही नव्हतं. एकेकाळी अफगाणिस्तानापासून फिलिपिन्सपर्यंत एकेकाळी होता. आज परिस्थिती अशी की केरळ, बंगाल, कर्नाटक, काश्मीर तक अशी परिस्थिती आहे. तर हा भारत राहील का? आणि दुसरा मुद्दा असा की माझं वैयक्तिक मत सांगतो की ते तसं होऊ नये ही माझी इच्छाही आहे की येत्या 20 वर्षात भारत इस्लामिक देश होईल असं मला प्रकर्षाने जाणवतं. 1999 साली आमच्याकडे अंबरनाथला संघाचा एक बौद्धिक वर्ग झाला होता आणि तो बौद्धिक वर्ग घ्यायला आले होते सुनीलजी देवधर. त्यावेळी ते मेघालयामध्ये प्रचारक होते आणि तेव्हा त्यांचा महाराष्ट्रातला दौरा चालू होता आणि तेव्हाचं म्हणजे संघाच्या बौद्धिक वर्गांमधला एक थोडासा आम्हाला तो अप्रूप असणारा विषय होता. कारण ते एक नकाशा घेऊन यायचे, मोठा एक काठी घेऊन यायचे, नकाशा टांगून, म्हणजे प्रेझेंटेशन होतं त्याच्यात. आपल्या बौद्धिकांमध्ये असं फार प्रेझेंटेशन वगैरे तेव्हा नसायचं, आता माहिती नाही मला, पण त्यामुळे अप्रूपाचा विषय होता. आणि त्या बौद्धिक वर्गामध्ये त्यावेळी अशी परिस्थिती होती की मिझोराम 95% ख्रिश्चन होता. नागालँडची तीच परिस्थिती होती. नागालँडमध्ये दहशतवादी संघटनांना टॅक्स दिल्याशिवाय आपले प्रचारकसुद्धा जगू शकत नव्हते. त्रिपुरामध्ये 3 प्रचारकांचं अपहरण झालं होतं, विभाग प्रचारकांचं, प्रांत प्रचारकांचं, त्यांची हत्या झाली होती. या प्रदेशामध्ये आपण पायसुद्धा ठेवू शकत नव्हतो. एक अरुणाचल प्रदेश सोडला तर विवेकानंद केंद्राचं काम मोठ्या प्रमाणात होतं. आसाममध्येही भयंकर परिस्थिती होती. आणि त्यावेळी सुनील देवधरांनी एक वाक्य सांगितलं होतं की अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपले स्वयंसेवक तिथे पाय रोवून काम करतायत आणि एक दिवस असा येईल की हा संपूर्ण पूर्वांचल जो आहे तो जो आपण संघाच्या समतेच्या भाषेमध्ये अर्धवृत्त म्हणतो तसा अर्धवृत्त करेल आणि भारताच्या बाजूने उभा राहील. आणि आज ते चित्र झालेलं दिसतं आपल्याला. त्यामुळे हे जे आपल्या मनामध्ये काश्मीर, बंगाल वगैरे, एकच तुम्हाला सांगतो, अजून 10 वर्ष ही सत्ता राहू द्या, अजून 10 वर्ष आपलं संस्कृतीला समजून घेणारा, आपल्या सामर्थ्याने उभा राहणारा हिंदू समाज उभा राहू द्या. मी तुम्हाला उलटं चित्र सांगतो, कोट्यावधींच्या संख्येने मुसलमानांचं धर्मांतर होतं की नाही हिंदू धर्मामध्ये बघा. माझा एक प्रश्न आहे साधा सर, की अजून राम मंदिराचं बांधकाम पूर्ण व्हायचं साधारणतः 2-1 वर्ष लागणार आहे. तर अशी कुठले संकेत प्रधानमंत्र्यांना मिळाले की त्यांनी आता एवढी घाई केली आहे की डोळ्यापुढे निवडणुकीत हा काय प्रकार आहे का, अशा मला माहिती माझ्या मनात सांगता. पंतप्रधानांच्या मनात काय आहे, पक्षाच्या मनात काय आहे, त्यांना निवडणुका ठेवायच्या आहेत, डोळ्यासमोर नाही ठेवायच्या आहेत, या प्रश्नाला माझ्या दृष्टीने किंमत शून्य आहे. मी 500 वर्षाच्या संघर्षानंतर 3 लाखांच्या बलिदानानंतर तिथे मंदिर उभं राहतं आहे हे पाहतोय. मला त्याच्यात आनंद आहे. त्याचे धर्मसंकेत काय आहेत, धर्मशास्त्राप्रमाणे मंदिर पूर्ण झालं आहे. आज त्याच्यावरती विश्व हिंदू परिषदेचे जे चंपतराय आहेत त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे, तुम्ही ती जरूर वाचा. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की गर्भगृहाचं काम जिथे मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे ते पूर्ण झालं आहे आणि शास्त्रसंकेताप्रमाणे अशा ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायला हरकत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. काही लोकांचं म्हणणं आहे वेगळं आहे. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टींना समाज म्हणून, आपण एखाद्या पक्षाचे समर्थक आहोत किंवा नाहीत हा विषय बाजूला ठेवायचा, एक समाज म्हणून या सगळ्या गोष्टींमध्ये एकच भावना म्हणजे माझ्या मनामध्ये अशी येते की अरे
आपल्याला जे वाटलं होतं, जेव्हा राम मंदिराचं कारसेवा आणि आंदोलन सुरू होतं 89 साली आणि 92 साली, तेव्हा मी 9 आणि 12 वर्षाचा होतो. आणि माझे बाबा आणि मी रात्री 1 वाजता डब्यामध्ये खळ घेऊन आणि पोस्टर लावायला जायचो. तेव्हा बंदी होती, सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक ठिकाणी लोकांना पकडत होते. वाटेल त्यावेळी आम्हालाही पोलीस स्टेशनमध्ये नेऊन 1 रात्र बसवून ठेवलं होतं खळीच्या डब्याबिब्यासकट. तर हे सगळं ज्या लोकांनी पाहिलं आहे आणि ज्यांनी नाही पण पाहिलं आहे, त्या सगळ्यांच्या मनामध्ये एकच भावना आहे की हे मंदिर होतं आहे, रामलल्ला त्यांच्या जे स्थान आहे न्यायाप्रमाणे धर्माप्रमाणे तिथे स्थापित होत आहेत आणि त्याचा उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे. मग आपले जे धुरीण आहेत, जे नेतृत्व आहे, जे राम जन्मभूमी ट्रस्ट आहे, त्यांनी मला 22 जानेवारीला करायला सांगितलं तर मी 22 जानेवारीला करीन. त्याने मला 22 जानेवारी 2026ला करायला सांगितलं तर तेव्हा करीन. मला या वादामध्ये मला वैयक्तिकरित्या अजिबात रस दिसत नाही. आणि हा जो विषय आहे हा डोक्यातनं काढून टाका. हे असे डायव्हर्जन जे आहेत ना, ते आपल्या पुढे सोडत राहणार. मांसाहारी, शाकाहारी, आत्ता का उद्या, उद्या का परवा. आणि मग तसं म्हटलं तर 500 वर्षापूर्वीच असायला पाहिजे होतं ना मंदिर तिथे. आम्ही 500 वर्ष उशिरा करतो आहे, 2 वर्ष लवकर नाही करत आहे. 500 वर्ष उशिरा करतो आहे ना, मग 2 वर्ष लवकर केलं तर काय हरकत आहे. आणि घेतला निवडणुकीत फायदा म्हणून काय बिघडलं. म्हणजे बाबराच्या कबरीवरती डोकं टेकणारी इंदिरा गांधी आम्हाला चालते, राजीव गांधी चालतो, राहुल गांधी चालतो, व्हॅटिकनला आपले अधिकृत प्रतिनिधी पाठवणारं सरकार आम्हाला चालतात. आणि एक इलेक्शनमध्ये फायदा घ्यायला 2 वर्ष लवकर मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली, चालत नाही. अशा वेळी मला योगी आदित्यनाथ आवडतात. त्यांना एकाने विचारलं, आपने मियाँ बाजार का माया बाजार कर दिया, हुमायूनपूर का हनुमानपूर कर दिया. तो पत्रकार खवचटपणे प्रश्न विचारत होता. आणि मग त्यांनी शेवटी विचारलं, तो क्या आप ताजमहल का भी नाम बदल दोगे. आता एखादं आठवा, वाजपेयींच्या काळातली भाजप आठवा, कसं उत्तर मिळालं असतं. थोडंसं गुळमुळीत पॉलिटिकली करेक्ट उत्तर. योगी आदित्यनाथांनी उत्तर काय दिलं, हा जरूरत पडी तो बिलकुल बदल देईन. आम्ही चुकीचं काहीच करत नाही ना. आणि आम्हाला कोर्टाने निर्णय दिलेला आहे. आम्ही काही कोणाच्या जबरदस्तीने घेऊन बांधलेलं नाही, कोणाच्या मशीद पाडून बांधलेलं नाही, काही केलं नाही. तो मशीद नव्हतीच तिथे, कधी नमाज झालीच नाही. त्यामुळे ह्या आपण 498 वर्ष उशिरा होत असं समजायचं. हा प्रश्न शेवटचा असेल. अजून कोणा प्रश्न असेल तर कृपया वक्त्यांना वैयक्तिकरित्या भेटून विचारावे. थोडं वेळ उशीर होत आहे म्हणून आपण शेवटचा प्रश्न आता घेतलेला आहे. धन्यवाद. त्यांना एक विचारायचं. आपली थोडी वेळ उशिरा होती तर आपण भेटू. धन्यवाद. खूप छान आनंदजी, धन्यवाद. मी एक सूचना सांगते आणि मग पुढचा कार्यक्रम सांगणार आहे. उद्याचं व्याख्यान शिवराज्याभिषेकानंतरचा भारत हे खास युवकांसाठी आहे. आणि उद्या शनिवार आहे, युवकांना सुट्टी पण असेल, तर इथे असलेल्या सगळ्यांनी आपापल्या घरच्या युवकांना अवश्य पाठवा व्याख्यानाला. आजचे प्रमुख पाहुणे संगम सोसायटीचे चेअरमन श्री शैलेशजी बिडकर यांना मनोगत व्यक्त करायचे आहे, तर त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मंचावर उपस्थित प्रमुख वक्ते आनंदजी, प्रकाशजी आणि आमचे विवेकानंद विचार मंच आणि संगम सोसायटी याच्यामधले आमचे लाडके दुवा रामभाऊ अत्रे आणि सर्वांचे मगाशी स्वागत करायला पाहिजे होते, पण मला आत्ता संधी मिळाली बोलण्याची. आज विवेकानंद विचार मंच हा विचारांची देवाणघेवाण करण्याचं 24 वर्ष अखंडपणे हा कार्यक्रम करतो आहे. त्याच्याबद्दल मंचाचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पदाधिकारी
यांचे मी मनापासून आभार मानतो. गेली 24 वर्ष विवेकानंद विचार मंच जे समाजासाठी कार्य करतो आहे ते उल्लेखनीय आहेच, आणि या कार्याला थोडासा आमचा हातभार म्हणून मागील वर्षातच या मंचावरनं मी सांगितलं होतं की ज्यावेळी विचार मंचाचा कार्यक्रम असेल त्यावेळी आम्ही हा आमचा सुसज्ज हॉल उपलब्ध करून देऊ. यावर्षी थोडंसं तारखांमध्ये काहीतरी गोंधळ थोडासा झाला, त्याच्याबद्दल क्षमस्व. मी मंचाला विनंती करतो की पुढच्या तारखा लवकरात लवकर ठरवा, त्याप्रमाणे आपल्याला हॉल त्या तारखांना उपलब्ध करून देता येईल. थोडंसं मनोगतात थोडासा मार्ग बदलतो. आनंदजींचा आत्ता आपण सगळे ऐकत होतो. समाजासाठी संस्था काय करते किंवा काय करायला पाहिजे त्याचा एक छोटासा फक्त मी सांगतो. 21 आणि 22 जानेवारीला मोदींनी सांगितलं नव्हतं तरी आमच्या सोसायटीमध्ये जे आमचं मारुतीचं मंदिर आहे तिथं आम्ही रामोत्सव नावाचा एक मोठा कार्यक्रम घेतो आहे. त्या कार्यक्रमाला 21 तारखेला संध्याकाळपासून 22 तारखेला संध्याकाळपासून आपण इथं जेवढे जण उपस्थित आहात त्यांनी आपल्या बिबेवाडी नगरातल्या सगळ्यांनी, आपल्या नातेवाईकांनी, पाहुण्यांनी सगळ्यांनी यावं असं मी आज या मंचावरनं आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आहे. कार्यक्रमाची रूपरेषाही तुम्हाला सांगतो. त्या कार्यक्रमामध्ये आम्ही शरदभाऊ कुंट्यांचा राम मंदिराचा 550 वर्षाचा खडतर प्रवास ह्यांचं व्याख्यान ठेवलं आहे. ते 21 तारखेला संध्याकाळी 6 वाजता आमच्या मारुती मंदिराला आहे. त्याच्यानंतर 8:30 ते 10:30 गीत रामायणाचा कार्यक्रम ठेवला आहे. 22 तारखेला सकाळी 5:30 वाजता गोंदवलेकर महाराजांच्या पद्धतीने काकड आरती ठेवली आहे. ती झाल्यावर हबप बोरसे गुरुजी यांचं आम्ही रामावर कीर्तन ठेवलेलं आहे. तर सगळ्यांनी 22 तारखेला अवश्य सुट्टी घेऊन, म्हणजे मी सगळ्यांना सांगतो की त्या कार्यक्रमाला आपली हजेरी लावा. आमचं मारुतीचं अतिशय सुंदर मंदिरात आहे. आम्ही त्याची तयारी आधीच सुरू केली होती. अतिशय उत्तम सभामंडप आम्ही तिथं केलेलं आहे. तर सगळ्यांनी तिथं या, आपल्या मित्रमंडळींना घेऊन या. सर्वांचे आमच्यातर्फे स्वागत. दुसरी एक मला मंचाला विनंती आहे. आज स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त आज मी या मंचावर आहे, म्हणजे हा खरंच माझ्यासाठी दुग्ध शर्करा योग आहे. आज स्वामींचं जे स्मारक आहे ते संगम सोसायटीच्याच, ती जागा संगमच्याच नावावर आहे. आज पालिकेने तिथं ते स्मारक केलं, आम्हाला कुठलंही दुःख नाही, आम्हाला त्याचा कॉम्पेन्सेशन नाही. पण मंचाला मी अशी विनंती करतो की विवेकानंद मंच आणि संगम सोसायटी यांनी पुढील काळात असं काम करावं की तिथं एकही राजकीय फलक लागला नाही पाहिजे, कुठलाही फ्लेक्स लागला नाही पाहिजे. आजही स्वामी विवेकानंद जयंती आहे, कालपासून तिथे वेगळे फ्लेक्स आहेत. आपण वर्षभर विवेकानंदांच्या समोर कुठलाही फ्लेक्स लागणार नाही. याच्यासाठी जे काय छोटं कार्य आहे कोणीतरी करेल म्हणून मी आउटसोर्स करत नाही आहे. मी संगम सोसायटी म्हणून सांगतो आहे की आम्ही त्याच्यात पुढाकार घेऊ आणि विवेकानंद मंचानेही त्याच्यात पुढाकार घ्यायचा आणि आपण ते काम करू. तसेच आता थोडं संस्था म्हणून व्यावसायिक हा आमचा एक सुंदर हॉल आहे. आपण इथं हजर असलेल्या सर्वांना हॉल आवडलाच असेल. आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना, सर्व शुभकार्यांसाठी आमच्या हॉल नक्की सुचवावा आणि कायम इथं येत राहावं अशी सगळ्यांना प्रार्थना करतो. आणि मला इथं बोलवलं त्याच्याबद्दल विवेकानंद मंचाचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद शैलेशजी. श्री माधवजी खेडकर यांना मी विनंती करते की आपल्या समारंभाची शोभा वाढविणाऱ्या सर्वांचे आभार मानावेत आणि उद्याच्या व्याख्यानाची सूचना द्यावी. आभार प्रदर्शनानंतर प्रसाधन होणार आहे. प्रसाधन झाल्याशिवाय शक्यतो जाऊ नये अशी विनंती आहे. आपल्या या मंचाच्या 4थ्या पुष्पासाठी आनंदजी गोवंडे हे आपल्याकडे आले वेळात वेळ काढून आणि त्यांनी राम मंदिर तर झालं, तिसरं पुष्प तिसऱ्या पुष्पाकरता
आनंदजी या ठिकाणी आले आणि राम मंदिर झालं, परंतु पुढे आपण काय करायचं, आपली जबाबदारी काय आहे, आपण जागरूक राहिलो नाही तर आज जे काही सुपरिणाम आपल्याला दिसत आहेत ते कितपत राहतील याबद्दलची साशंकता कधी कधी मनाला चढून जाते. त्यांनी आपल्याला जागरूक केलं आहे, तर आपण अतिशय जागरूक राहणं खूप आवश्यक आहे हे या निमित्ताने आपल्या सगळ्यांना जाणून त्यांनी दिलं आणि त्याबद्दल त्यांचे मी शतशः आभार मानतो. या ठिकाणी हा हॉल उपलब्ध करून दिला आपले शैलेशजी बिडकर आणि त्यांचे सहकारी संगम सोसायटीचे, तसंच बेंद्रे असोसिएटचे अथर्वजी बेंद्रे आणि त्यांचे सहकारी या सर्वांचे मी आभार मानतो. वृत्तम ॲप म्हणून जी आपली संस्था आहे त्या संस्थेने आम्हाला सहकार्य केलं. त्यांचं व्हिडिओग्राफी वगैरे करून त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली. फेसबुक लाईव्ह करून त्यांनी इथे जी उपस्थित नाहीत त्यांना पण हा कार्यक्रम पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली. म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो की आपण या ठिकाणी 100-200 लोक असू, परंतु हे पाहणारे अजून बरेच लोक आहेत. किती याचा आम्ही आत्ता धांडोळा घेतो आहे, परंतु फेसबुक लाईव्हवरती बरेच लोक हे कार्यक्रम पाहत आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की एडिटिंग करून नंतर मग यूट्यूब पण करणार आहेत. त्यामुळे या संस्थेचे मी या ठिकाणी आभार मानतो. आणि शेवटात शेवटी आपण सर्व मान्यवर चोखंदळ रसिक प्रेक्षक श्रोते या ठिकाणी आलात आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं विश्वस्तांचं तुम्ही मनोबल वाढवलं, आम्हाला प्रोत्साहन दिलं, याबद्दल आपण सर्वांचे आभार मानतो. यानंतर प्रसाधन होईल आणि त्यानंतर कार्यक्रम संपेल. धन्यवाद. उद्या 4थं पुष्प माळलं जाणार आहे. त्यावेळी शिवराज्याभिषेकानंतरचा भारत असं याचं नाव आहे. मोहनराव शेटे हे थोर इतिहास संशोधक हे आपल्याकडे येणार आहेत. जसं मगाशी त्यांनी सांगितलं की तरुण लोक या ठिकाणी जाणं खूप आवश्यक आहे. तर आपण उद्या सुट्टी पण आहे, सर्वांनी या कार्यक्रमाला आपण तर याच, आपल्या कुटुंबियांना पण आणा, मित्रमंडळींना पण आणा, असे मी सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायता नहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पीयूषांचे. चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होवुनी तिही लोकी. भजिजो आदिपुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये होवावे जी.
येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. भारत माता की